खरं तर आपल्याला सगळ्यांना हा प्रसिद्ध मंत्र माहिती आहे. ओम गणानां त्वा गणपतिगं हवामहे हं, कवीं कवीनां. त्याची सुरुवातच तो गणांचा अधिपती आहे हं, अशी आहे. हं, म्हणून त्याचं नाव गणपती आहे. लहान मुलांसाठी असा खोडकर गणपती आहे. तो हं. हो, हो, कृष्णासारखा. हो. तो खोड्या करतो. हां, तसं ते गणेशाचं रूप आहे. हां, एक अत्यंत धीरगंभीर, ज्ञानाचा अधिष्ठाता असलेला हां, असं एक गणेशाचं रूप आहे. हां. एक दुष्टांचा निर्धारक असं रूप आहे आणि एक समृद्धी देणारा असं एक त्याचं रूप आहे. हं, हं. महाराष्ट्रामध्ये जो गणेश संप्रदाय आहे, तो शिवाजी महाराजांच्या आधी किंवा त्याच काळाच्या पुढे मागे हं, मोरया गोसावी नावाचे जे त्यांचे गणपतीचे थोर भक्त होते. हं, हं. तर त्याच्या आधीपासूनही महाराष्ट्रामध्ये गणेश उपासना आहे. हं. अ, नमस्कार. एम-एम-सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमानमध्ये सर्वांचं स्वागत. मंडळी, आजचा विषय विशेष महत्त्वाचा आहे, कारण आज आपल्या घरोघरी श्री गणरायाचं आगमन झालेलं आहे. बुद्धी, समृद्धी याची देवता असणाऱ्या श्री गणेश आपल्या घरी येऊन विराजमान झालेले आहेत. तर या निमित्तानं आपण श्री गणेश या देवतेचं प्राचीन काळातल्या आपल्या वाङ्मयातलं महत्त्व, वेद, उपनिषद, पुराणांमधलं श्री गणेशाचं निर्गुण निराकार रूप, सगुण साकार रूप हे कसं व्यक्त झालेलं आहे, त्याच्यानंतर गणेशाच्या उपासना पद्धती कोणत्या आहेत, महाराष्ट्रामध्ये श्री गणेशाची आपण जी आराधना करतो वर्षानुवर्ष, त्याला जी काही संस्कृती आणि इतिहास लाभलेला आहे, त्याविषयी विशेष माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भारतीय भाषा, इतिहास आणि संस्कृतीचे अभ्यासक प्राध्यापक हेमंत राजोपाध्ये सर. एम-एम-सीच्या वर्तमानमध्ये सर तुमचं खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, आपल्याकडे श्री गणेशाची प्राचीन परंपरा आहे आपल्या देशामध्ये. म्हणजे मुख्यतः महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष श्री गणेशाची पूजा केली जाते. आपल्याला आद्य पूजेचा मान आपण श्री गणेशाला देतो. तर आपल्या वेद, उपनिषद आणि पुराणांमध्ये आपल्या श्री गणेशाचं सगुण साकार आणि निर्गुण निराकार रूप कसं व्यक्त केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गणेशाबद्दलची जी माहिती आहे आणि प्रथम श्री गणेशाचा उल्लेख कसा आलाय आपल्या पुरातन वाङ्मयामध्ये, त्याविषयी आम्हाला माहिती सांगा. अ, अगदीच नक्की. सर्वात आधी सगळ्यांना मी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि गणपतीच्या आगमनामुळे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येवो अशी प्रार्थना गणेशाच्या चरणी करतो. हं, अ, खरं तर अ, आपण एक थोडं 2 पद्धतीने या विषयाकडे पाहूया. हां. एक म्हणजे परंपरेमध्ये गणेश या देवतेविषयीचं आपलं आकलन, आपली समज, आपल्या जाणीवा, श्रद्धा हं, हं. आणि दुसरं म्हणजे एक देवता उन्नयनाचं शास्त्र असतं. हं. देवता ही जी संकल्पना असते ती वेगळ्या-वेगळ्या काळामध्ये वेगळ्या-वेगळ्या रूपात अभिव्यक्त होत लोकांसमोर येत असते. हो, आता गणेश ही आपली सर्वांची आवडती देवता आहे हो. आणि तिचा पैस जो आहे आजच्या आपल्या समकालीन युगामध्ये हं, हं. तो बुद्धीची देवता, लाभाची देवता, शुभ हं. लाभ त्याची मुलं आहेत असं आपल्याकडे हो, मानलं जातं. हो. रिद्धी-सिद्धी त्याच्या सहचरी आहेत, असं आपण म्हणतो. आणि शिवाय गणेश हा ज्ञानाचा अधिष्ठाता आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ते निर्गुणत्व त्याचं तुम्ही हं, मघाशी नमूद केलं तसं आहे. हं. आणि याशिवाय पुराणामधनं गणेशाच्या अनेक कथा ज्या इतर देवतांच्या पण येतात. हं, जो हं. दैत्य विनाशक असा हं, आहे, हं. वाईट शक्तींचा निर्धारक असा गणेश आहे. हं, हं. अशी त्याची रूपं आहेत. हं, तो हं. शिवपार्वतीचा मुलगा आहे हं, हं. आणि गणेशाची काही स्वतंत्र अशी काय म्हणूयात त्याच्या मूळ स्वरूपाशी अ, स्वरूपाचं आकलन किंवा त्या मूळ स्वरूपाचं रहस्य विशद करणारी अशी त्याची काही रूपं आहेत. पुराणमध्ये येतात. हां. आपण थोडं ऐतिहासिक पद्धतीने आधी जाऊयात आणि मग परंपरा त्याच्याकडे कसं पाहता येईल याकडे पण वळूयात. हो. खरं तर आपल्याला सगळ्यांना हा प्रसिद्ध मंत्र माहिती आहे. ओम गणानां त्वा गणपतिगं हवामहे हं, कवीं कवीनां वगैरे, वगैरे. आणि अ, त्याची सुरुवातच तो गणांचा अधिपती आहे हं, अशी हं. आहे. हं, म्हणून त्याचं नाव गणपती आहे. आता गणपती ही अ, आज गणपती आपण म्हटलं, की हं. आपल्यासमोर गजमुख देवता येते हो. आणि तो अतिशय लोभस रूप आपल्या सगळ्यांच्या मनात गणेशाचं असतं. हं. अ, साधारणतः कोणाच्या मनामध्ये मुरगावचा गणेश समोर येईल, कोणाच्या मनामध्ये टिटवाळ्याचा गणेश असेल. त्या हं, त्या स्थानिक किंवा हं. श्रद्धेविषयीच्या ज्या जाणीवा आहेत, त्यातनं गणेशाची रूपं समोर येतात. हं, हं. आता हा इथे मुनीमजी गणेश मघाशी आपण हो. बोललो तसा असा गणेश आहे इथे. हां. अ, वेगळ्या-वेगळ्या रूपात गणेश समोर येतो. हो. त्यामुळे गणेश हे विशेषतः मराठी माणसाच्या हं, अ, मनातली अशी देवता आहे, हं. जी त्याच्या आकलनानुसार त्याच्या जवळ येते. हं, हं. आणि ही देवता अ, लहान मुलांसाठी असा खोडकर गणपती आहे. तो हं. हो, हो, कृष्णासारखा. हो. तो खोड्या करतो. हां, तसं ते गणेशाचं रूप आहे. हां, एक अत्यंत धीरगंभीर, ज्ञानाचा अधिष्ठाता असलेला
असं एक गणेशाचं रूप आहे. एक दुष्टांचा निर्धारक असं रूप आहे आणि एक समृद्धी देणारा असं एक त्याचं रूप आहे. या सगळ्या रूपांचा आपण एक परामर्श घेऊ. साधारणतः गजमुखी देवता हम्म, किंवा पशुचं शिर असलेली हम्म, देवता, हम्म, हे जे काही रूप आहे त्याचा आपण आधी विचार करूया. हम्म, ऋग्वेदामध्ये हम्म, एक पेदू नावाच्या एका काय म्हणूयात प्राण्याचं वर्णन येते. हा पेदू किंवा पैदू जो आहे हम्म, तो इंद्रासारखा बलाढ्य आहे, अतिशय बुद्धिमान आहे, सामर्थ्यशाली आहे, पराक्रमी आहे आणि त्याच्या गंडस्थळातनं हम्म, अत्यंत तीव्र अशा वेगाने मदस्राव होत असतो. हम्म, आता हे 100% गजमुखी गजाचं वर्णन, कारण मदस्राव होणारा एकच प्राणी आहे गज म्हणजे हत्ती. आणि त्याला ऋग्वेदामध्ये देवत्व या पैदूला दिसत नाही हम्म, दिलेलं, हम्म, पण तो एक महत्वाची एंटिटी आहे, एक असा श्वापद प्राणी आहे तो, जो आणि तो त्याचं सकारात्मक रूप आहे, तो देवतांच्या बाजूने असलेलं असं त्याचं रूप आहे. हम्म, आता हे झालं गजमुख स्वरूपाचं हो. आपल्याला ग्रंथांमध्ये मिळणारं आदिम किंवा प्राचीनतम रूप. हम्म, आता थोडंसं आपण इतिहासाकडे जेव्हा आपण पाहतो किंवा धर्माकडे सुद्धा पाहतो किंवा देवतांच्या उन्नयनाकडे पाहतो तेव्हा आपण ग्रांथिक पुरावे पाहतो हम्म, आणि पुरातत्वीय पुराव्यांचा सुद्धा आपण एक हम्म, परामर्श घेत असतो. हम्म, आता पुरातत्व शास्त्रीय अंगाने जर पाहिलं आपण, हम्म, तर लुरिस्तान नावाचा इराणच्या पश्चिमेकडे एक भाग आहे. हो. त्या लुरिस्तानमध्ये गजमुखी यक्षाच्या प्रतिमा काही सापडलेल्या दिसतात. हम्म, आणि हा जो काळ आहे तो साधारणतः इसवी सनाचं पहिलं शतक वगैरे अशा काळातला हम्म, या गजमुखी यक्षाच्या प्रतिमा आहेत. हम्म, त्याच्या आधीच्या गजमुखी देवतेच्या किंवा काय म्हणूयात अतिमानवीय शक्ती असलेल्या ज्या जी पात्र आहेत हम्म, त्यांच्या प्रतिमा मिळत नाही त्याच्या आधीच्या. हम्म, आणि थोडं आपण पुढे आलो की आज जिथे काबूल आहे, हम्म, त्या काबूल जवळ कपिशा नावाचं एक गाव आहे हम्म, किंवा कविशा कपिशा कविशा असं त्याचं दोन्ही व्हर्जन्स मिळतात नावाचे. तर या कपिशा नगराची जी देवता होती ती गजमुखी प्रतिमेची होती. हम्म, आणि साधारणतः 70च्या दरम्यान तिथे झालेल्या एका उत्खननामध्ये एक असं कॉलम सापडला आणि तिथे कपिशीये नगर देवता असं ब्राह्मी लिपीतला लेख आहे आणि वरती गजमुखी प्रतिमा आहे. हम्म, आता ही कपिशा म्हणजे काबूल जे आहे तिथे त्या नगराची देवता हम्म, गजमुखी आहे. हम्म, आणि ही ज्या काळातली मूर्ती आहे त्या काळामध्ये तिथे चक्क एक ग्रीक राजा राज्य करत होता हम्म, आणि एखाद्या ग्रीक राजाला आपल्या नगराच्या देवतेचं अंकन एखाद्या स्तंभावर करावं लागणं आणि ती नगराची देवता आहे हे जाहीर सांगावं लागणं, हम्म, हे त्या गजमुखी देवतेचं त्या भागामधलं लोकप्रियत्व किती होतं याचं सूचक आहे. हो. त्यामुळे काबूल हा जो किंवा अफगाणिस्तानचा जो भाग आहे तिथे आपल्याला गजमुखी देवतांची आणि इराण इथे आपल्याला प्राचीनतम स्वरूप भौतिक पुराव्याच्या अंगाने मिळतात. हम्म, थोडं आपण खाली आलो की तक्षशिला वगैरे जिथे आज आहे, म्हणजे लाहोर पाकिस्तान हो. मध्ये जे आहे त्याला गांधार आपण म्हणतो. हो. तर गांधार प्रदेशामध्ये गजमुखी देवतेचा प्रचंड आढळ त्या काळातला दिसतो आपल्याला. हम्म, साधारणतः इसवी सनाचं पहिलं दुसरं शतक हम्म, 170 एडी म्हणजे इसवी सन 170 वगैरे या काळामध्ये आपल्याला गजमुखी प्रतिमा खूप दिसतात. एक आणखीन एक तपशील मगाशी राहिला तुम्ही सांगतो की काबूलच्या जवळ एक पीर रतननाथ नावाचा दर्गा आहे. त्या पीर रतननाथ दर्ग्यामध्ये आता या सगळ्या अनागोंदीमध्ये त्या मूर्ती आहेत का माहिती नाही, पण एक 10-20 वर्षांपूर्वीपर्यंत किंवा एक 20-30 वर्षापूर्वीपर्यंत ते 2 गजमुखी देवतांच्या प्रतिमा होत्या. आणि या गजमुखी देवतांचा आढळ त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसतो, कारण अफगाणिस्तान जो आज आहे तिथे बौद्ध, जैन आणि शाक्त नाही पण शैव आणि वैदिक परंपरा यांचा बऱ्यापैकी प्रसार झालेला होता. त्यामुळे त्या भागामध्ये हिंदू ज्याला आपण आज म्हणतो त्या श्रद्धा विश्वातल्या अनेक प्रतिमा आणि बुद्धाच्या अनेक प्रतिमा मिळतात. तशी ही गजमुखी प्रतिमा तिथे या भागामध्ये खूप दिसते. आणि ग्रीक राजाच्या काळामध्ये म्हणजे सिकंदराच्या आक्रमणानंतर अनेक 400-500 वर्ष तिथे ग्रीक राजांचं आपल्याला वास्तव्य दिसतं. तिथे ही सगळी मंडळी ही या सगळ्या देवतांची प्रारूप दिसतात. कनिष्काच्या काळातल्या म्हणजे कनिष्क हा इसवी सन 78च्या दरम्यान म्हणजे पहिलं शतक इसवी सनाचं त्या काळामधला राजा आहे. काबूल ते मथुरा हा सगळा त्याचा प्रदेश आहे. त्या काळातल्या आपल्याला अनेक गजमुखी प्रतिमा दिसतात. म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये गजमुखी देवता अफगाणिस्तान,
ते साधारणतः गंगेच्या खोऱ्याचा वायव्येकडचा भाग. हं, आज हरियाणा आणि राजस्थानचा वरचा भाग हं, वगैरे या भागामध्ये गजमुखी देवता हं, कदाचित गणेशच म्हणजे खरं तर, हं, किंवा गणेशाचं एक प्रोटोटाइप म्हणूया, गणेशाचं एक आदिम रूप हे हं, अतिशय लोकप्रिय होतं असं हं, दिसतं. हं. आता पुन्हा आपण विज्ञानकडे येऊया. हो, मघाशी मी उल्लेख केला की गणानां त्वं हो, वरप्रथम हो, भवामि. हो, गणेश ही शिव परिवारातली देवता आहे. हो, शिव परिवारातली देवता आहे म्हणजे शिव पार्वती, हो. कार्तिकेय, नंदी हं. आणि इतर जे काही पण त्यांचे गण असतात. गणेशाला वैदिक देवता म्हणता येईल का पौराणिक? कारण गणेश पुराण देखील आहे आणि वेदांमध्ये देखील त्याचं वर्णन आहे. खरं तर गणेशाला पौराणिक देवता म्हणणं जास्त योग्य ठरेल. हां. अ, त्याविषयी आपण आता हो, बोलूया. हो, ब्रह्मणस्पती हे जे हो, वेदातलं रूप आहे, हो. ते गजमुखी देवतेचं रूप नाही. हं, हं, हा ब्रह्म म्हणजे वेदात 2 अर्थाने येतो. हं, उपनिषदामध्ये ब्रह्म म्हणजे जे निर्गुण निराकार हं, विश्वाचं कारण असलेलं हं, एकमेव हं, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असं जे तत्व आहे, हं. ते परब्रह्म, हो. त्या अर्थी ब्रह्म. आणि हे ब्रह्म हा आणि दुसरा त्याचा अर्थ आहे थोडा आधीच्या काळामधला, त्याचा अर्थ मंत्र असा आहे. हं, हं, आणि मंत्र आणि ज्ञान, हं, मंत्र आणि ईश्वराचं स्वरूप त्याविषयीचं जे आपलं आकलन आहे, हं, ते सतत वाढणार आहे. जसजशी माणसं एक्सप्लोअर करतात, अधिकाधिक उत्क्रांत होत जातात, हं, तसं त्यांना त्यांचं आकलन वाढत जातं. हं, तसे ब्रह्म म्हणजे मंत्र जे आहेत, त्या मंत्रांची निर्मिती अनंत पद्धतीने समोर येत गेली आणि म्हणून वेदामध्ये म्हटलंय अनंता वै वेदाः. हं, वेद अनंत आहेत. हं, तसंच अ, ह्या वेदांमध्ये हं, ब्रह्मणस्पती जो आहे, तो या सगळ्या ज्ञानाचा अधिष्ठाता आहे. हं, हं, त्यामुळे तो जे काही वर्धमान असं आहे, ज्ञानाची व्याप्ती जी वाढणारी आहे, ती सगळी त्याच्या कक्षेत येते. हं, त्याचा तो अधिष्ठाता देव आहे. हं, पण तो गजमुखी नाहीये. हं, हं. आपण मगाशी काही 2-3 संदर्भ पाहिले, हो, पैदू वगैरे, हो, वगैरे. हो. आणखीन आपल्याला असं दिसतं, की त्याच अफगाणिस्तान भागामध्ये हं, पिलुसार नावाच्या एका गजदेवतेची उपासना होते. हं, हं, याचं नाव वेदामध्ये दिसत नाही, पण तो साधारणतः वेदाच्या उत्तर वैदिक हं, काळातला तिथला देव असावा हं, असं दिसतं. हं. आपण आता गणपती नावाकडे येऊया. हो, आपल्याला अथर्वशीर्ष ज्यांना जे म्हणतात त्यांना हे कल्पना आहे, की नमो व्रातपतये, नमो गणपतये असं हो, त्याचा शेवटी उल्लेख हो, येतो. हो. व्रातपती हे त्याचं नाव फार लक्षणीय आहे. हं. व्रात आपण मराठीमध्ये काय व्रात्य मुलगा आहे असं हो, म्हणतो. हो. व्रात्य म्हणजे खोडकर हां, किंवा दांडगट वगैरे असा. हां. तर वेदामध्ये आपल्याला असा एक संदर्भ दिसतो. हं, व्रात्य शब्दाचा एक असा अर्थ दिसतो, की अ, वैदिक संस्कार होऊनही हं, जो माणूस वैदिक पद्धतीने आचरण करत नाही, हं, यज्ञयागादी विधी किंवा ज्या काही रोजच्या अ, नित्यकर्म आहेत ती हं, करत नाही हं, किंवा हं, वेदाध्ययन करत नाही हं, आणि जो आपला गावभर टवाळक्या करत फिरतो, हं. त्याला व्रात्य असं वाटते म्हटलेलं आहे. म्हणजे. म्हणजे व्रतांपासून ढळलेला करत असतो. आणि गणपती हा व्रातपती आहे. हं, हं, आता हे जे व्रात्यत्व आहे, हं. हे आपण थोडंसं पाहूया. हां. आणखी एक संदर्भ असा दिसतो, की हे जे व्रात्य आहेत, त्या व्रात्यांना वायव्येकडे थोडंसं ढकलून दिलं लोकांनी, की तुम्ही फारच आता हाताबाहेर चाललाय. हं, हं, वायव्येकडे जा. हं, हं. आता हा वायव्येचा संदर्भ आपण हां. आता बोललेल्या अफगाणिस्तानाच्या संदर्भाशी अगदी साधर्म्य आणि होय, संवादी असा आहे. होय. आता हा व्रातपती जो आहे, हां. तो व्रातपती अ, वेदांचा अधिष्ठाता आहे हो, एकीकडे हो. आणि तो खोडकर पण आहे. हं, हं, आपल्या धर्माचं मुख्य वैशिष्ट्य आहे, हं, की आपल्याकडे चांगल्या आणि वाईट या सर्व गोष्टी या ईश्वराची अभिव्यक्ती म्हणूनच समोर आलेल्या आहेत. हं, म्हणून आपण रुद्र हा जो वेदाचा भाग आहे, हं, त्याच्यामध्ये हं, स्तेनानां पतये नमो नमो असं शिवाला रुद्राला म्हणतो. हं, स्तेन म्हणजे चोर, हं, तो चोरांचा अधिपती आहे हं, आणि गणांचा पण अधिपती आहे. आता हे स्तेनानां पतये जो आहे, हं, हं, त्याचा पुन्हा अर्थ काय आहे, की हं. हा जो व्रातपती गणेश आहे, त्याचे हां, जे व्रात्य गण आहेत सगळे हां. आणि त्याच्यामध्ये एक आहे त्याचा सहचर कायमचा, हं, त्याचं वाहन हं. मूषक. हो. आता हा मूषक जो आहे, त्यातल्या मूष धातूचा अर्थ चोरणे हं. असा आहे. अच्छा. आणि शिवाचं स्तेनानाम पतित्व जे आहे, स्तेनानाम पतये हां, त्याला हां. जे म्हटलंय, चोरांचा पण अधिपती आहे. होय. अनेक चांगल्या गोष्टींचा अधिपती आहे. तसं तो हां. अनेक ज्यांना आपण काय म्हणूयात समाजात अनैतिक मानल्या गेलेल्या गोष्टींचा हं, सुद्धा तो अधिपती आहे. हं, हं, त्यामुळे जे काही सृष्ट केलेलं आहे परमेश्वराने, हं, त्या सगळ्याचा तो अधिपती आहे. हं, त्यामुळे आपल्या धर्मामध्ये ईश्वराची अनेक सकारात्मक रूपं दिसतात हं, आणि अनेक काहीशी अ, काय म्हणूयात आपल्या नैतिक कल्पनांची आजच्या किंवा त्या काळातल्या नैतिक कल्पनांची विसंवादी अशी पण रूपं दिसतात. हं, हं, या सगळ्यांचा समुच्चय देवतांच्या वेगळ्या वेगळ्या प्रारूपात दिसतो. हं, हं, त्यामुळे गणपती हं, हा ज्ञानाचा अधिष्ठाता जसा आहे, तसा तो व्रातपती पण आहे. हं, हं, आणि त्याचं जे व्रातपतित्व आहे, हं, हे शिव हं, परिवाराच्या किंवा शैव हं, अ, तत्वज्ञानाच्या आणि शैव
संप्रदायात जी 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 काही मिथकात्मक मांडणी आहे त्या हो, हो. सगळ्या कल्पना समुच्चयातनं ती गणपतीमध्ये उतरते, आजच्या गणपतीमध्ये उतरते. त्यामुळे गणपती हां. ही किंवा खरं तर कोणताही आपल्या परंपरांमधला देव हा हं, अनेक गुणांचा समुच्चय असलेला आहे हं, आणि हं. त्या सगळ्या भल्या-बुऱ्या गुणांना आपण आपल्या पावित्र्याच्या व्यूहामध्ये बसवून हं, हं. त्याची आपण पूजा करतो. बरं. आणि सर याच अनुषंगाने आता ओंकार हे आपल्या एक ध्वनी, मूळ ध्वनी समजला जातो आपल्या संस्कृतीतला, आपल्या धर्मातला. तर ओंकाराचं हे जे प्रतीक आहे ना, तर आपण शंकराला पण ओम नमः शिवाय असं म्हणतो आणि गणपतीचं पण आपण आराधना करताना ओमनी सुरू केलं जातं. तर मग शिवशंकराचं ओंकार स्वरूप आणि गणेशाचं ओंकार स्वरूप याच्यामध्ये काय भेद आहे किंवा काय साम्य आहे? खरं तर त्याबद्दल साम्य हे आहे की हां, ही सगळी मूळ परब्रह्माची सगुण साकार रूप आहेत. हं, आणि दुसरं एक महत्त्वाचं साम्य ज्यावर हं. आपण अधिक थोडं विस्ताराने बोलूया ते हो. म्हणजे हां, ओंकार. हां. आता तुकोबांनी त्याला ओंकार प्रधान म्हटलेलं आहे हो, रूप गणेशाचं. हो. तर प्रत्येकच देवता ओंकार प्रधान आहे. हां. कारण ओम हे ओमित्येकाक्षरम ब्रह्म. हं, ओम हे हं, एक अक्षरात्मक ब्रह्म आहे. आपल्याकडे हं. स्वराला ब्रह्मत्वाच्या मापाने तोडलं जातं. हो. शब्द ब्रह्म त्याला म्हणतात. हं, हं. आणि हा जो ओंकार आहे तो प्रणव असा आहे. हं, प्रकर्षेण नव. तो हं, हं. कायम नवीन असतो. हं, हं. विश्वाच्या सृष्टीच्या उत्पत्तीपासून तो ओंकार जो सुरू झालाय तो थांबत हं, नाही. तो आहेच. हं, हं. शाश्वत आहे तो. तो नाद सुरूच आहे. हो. त्यामुळे ते ब्रह्म जे आहे ते सृष्टीच्या उत्पत्तीपासून विलयापर्यंत आणि पुन्हा सृष्टी हे जी काही हं, हं, कल्पांचा हं. सगळा खेळ आहे, हं, हं. त्या सगळ्यापर्यंत तो ओंकार कायम राहणार आहे. सर्वाला व्यापून व्यापून उरलेला आहे. उरलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक देवतेला आपण ओंकारात्मक रूपात पूजतो. हां, आता आपल्याकडे काय झालं आयकॉनोग्राफिकली हां, देवनागरीमध्ये ओंकार आपण जो लिहितो हां. त्याचा जी मागची ही जी अशी वक्र त्याचा जो आकार असतो हो, हो. तो अनेकदा गणपतीच्या सोंडेशी होय, अ, होय. कल्पित करून त्याच्याशी संबंधित असल्यामुळे हं, हं, किंवा साधर्म्य असल्यामुळे हं, बऱ्याचदा गणेशाचं रूप हे चित्र काढताना त्या ओंकाराच्या त्या मागच्या वाटेशी जोडलं हं, जातं. हं, आता ह्या अनेक अशा वेगळ्या-वेगळ्या लोकांच्या जाणीवांमधनं हं, हं, प्रणव हे ओंकाराचंच नाव आहे. गणपतीचंच नाव आहे, अशी आपल्याकडे हं, जाणीव असते. हं, त्यामुळे प्रणव नावाच्या मुलाला तुझं नाव काय विचारलं, की तो म्हणतो, "अरे माझं नाव गणपती. माझं हां. आडचं नाव असं." हो. पण किंवा ओंकार म्हणजे काय? तर गणपती असं हं, म्हणतात. हं. पण ओंकार हे तत्व जे आहे ते गणेश नावाच्या सगुण देवतेच्या रूपात अभिव्यक्त होतं. हां, तर हां. ते सर्वच देवीचा पण आपण जप करताना ओम, हो, ऐं, ह्रीं, क्लीं हो, वगैरे हो, असं सगळं बीजात्मक करतो. हो. त्यामुळे ओंकार हे निर्गुण निराकार ब्रह्माचं शब्द स्वरूप आहे. हं, आणि हं, ते प्रत्येकच देवतेच्या उपासनेसाठी हं, ते अँकर म्हणून काम करतं. हं, हं, एकदा ओम या तत्वावर, ओम या स्वरावर केंद्रित केलं आपण लक्ष, हं, की त्या उपासनेच्या मार्गावर आपण अधिक हं. काय म्हणूयात एकाग्र होऊन बरं. त्या स्वरूपाचं ध्यान करू शकतो. त्यामुळे खरं तर गणपतीचाच संबंध ओंकाराची आहे असं नाही, तर ओंकार हे वेदांत परंपरेला, हं, हं, तंत्र परंपरांना हं, आणि खरं तर मोठ्या व्यापक अर्थाने हं, भारतातल्या सर्व जैन धर्मातही ओंकार आहे. हं, हं, बौद्ध धर्मातही ओंकार आहे. हं, हं, त्यामुळे जवळपास भारतीय धर्मव्यूहामधल्या हं, आस्तिक हं. परंपरांमध्ये शीख धर्मात ओंकाराचं देखील एक शीख ओंकार असा. धर्मात आहे अर्थात. हां. त्यामुळे ओंकाराचं महत्त्व हे भारतीय श्रद्धा विश्वाला म्हणू आपण, हं, हं, अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि ते हं, प्रत्येक धर्माने आपल्याला अ, ते स्वीकारलेलं आहे. हं, हं, तसं गणेश संप्रदायामध्ये हं, गणेशाला ओंकार स्वरूप मानून त्याची पूजा केली जाते. हं. बरोबर. आणि सर आता जसे शैव संप्रदाय आहे, वैष्णव संप्रदाय आहे, त्याच्यानंतर वारकरी संप्रदाय तर आत्तापर्यंत सुरूच आहे. तर तसा जो गाणपत्य संप्रदाय जो आहे, तर तो म्हणजे फारसा सर्वसामान्य माणसाला परिचित किंवा असा नाहीये. तर त्याचं कारण काय असावं? किंवा आत्ता त्याचा उगम त्या गाणपत्य संप्रदायाचा आणि त्याच्यानंतर आता त्याची सद्यस्थिती याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं तर आपण थोडंसं आपल्याकडे वेळ आहे ना, हो, अगदीच. तर संप्रदाय शब्दाकडे आपण जाऊया. हं, तर हं, आपण बऱ्याचदा भारतामध्ये हं, किंवा आजच्या लोकविश्वामध्ये किंवा आपल्या गप्पांमध्ये हं, हं. आपण अनेक शब्द हे फार लूजली वापरतो. हां, हां. संप्रदाय हा शब्द जो हं, आहे त्याचा हं, खरा अर्थ असा आहे, की हं, संप्रदा त्याचा हं, धातू असा आहे. हं, सम अधिक प्र हा हं, उपसर्ग आणि हं, दा हा धातू. हं, हं, म्हणजे आपण अतिशय संस्कारित पद्धतीने एखादी गोष्ट हँड ओव्हर करणे, हं, हस्तांतरित करणे किंवा देणे, हं, हं, वारसा देणे किंवा आपली लेगसी देणे अशा हं, अर्थी. हं, हं, आता संप्रदाय म्हणजे काय? तर त्या संप्रदायाचा एक आदिगुरु असतो. हं, खरं तर आपल्याकडे नाथ संप्रदायाचा आदिगुरु भगवान शिव असतो. हं, हं. त्यांच्यापासून ती परंपरा आली असं म्हणतो हो, आपण. हो. आता अ, एखाद्या विशिष्ट गुरूंनी स्थापन केलेला हं, त्यांच्या शिकवणींचा समुच्चय असलेल्या ग्रंथात
उपासनाचं अनुसरण करणारा हम्म. असा जो उपासना गट आहे, उपासकांचा गट आहे, हम्म. त्याला संप्रदाय म्हणावं अशी खरं तर त्याची व्याख्या करायला हवी. हा. पण आपल्याकडे काय होतं की लोकविश्व हे इतकं गुंतागुंतीचं आहे आपलं, हम्म. आणि या गुंतागुंतीच्या लोकविश्वामध्ये लोकांच्या जाणीवा या त्या देवतेशी केंद्रित असतात. हम्म. त्याच्या रूढी परंपरांना तितकं प्रामाणिकपणे किंवा काय म्हणूयात अधिक काटेकोरपणे पाळलं जात नाही. हम्म. त्यामुळे होतं असं की अमुक माणूस विठ्ठलाचा भक्त आहे, अरे हा वारकरी आहे. पण वारकरी म्हणजे जो माळ घालतो, जो परंपरेची दीक्षा घेतो, नाममंत्राची दीक्षा घेतो आणि ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकोबांची गाथा, नामदेवांची गाथा हे जो वाचतो नियमित किंवा कीर्तन वगैरे परंपरांमध्ये सामील होतो, तो वारकरी असतो आपल्याकडे. तसंच आता गणेश संप्रदायाचा आपण विचार केला तर खरं तर गणेशाचं जे काही पौराणिक रूप आहे आणि तांत्रिक रूप आहे, या तांत्रिक आणि पौराणिक मार्गांचा समुच्चय गणेश उपासनेमध्ये दिसतो. आता होतं काय, गमतीचा भाग यातला असा आहे की उपासना म्हटली की तिच्यामध्ये तंत्र येतं. तंत्र म्हणजे आपल्याकडे तंत्राची प्रतिमा फारच नकारात्मक आहे, त्याच्यामध्ये पंचमकार साधना वगैरे अशी येते. पण तंत्राचं एक दक्षिण तंत्र जे अतिशय शुचितम आणि काय म्हणूयात थोडंसं काटेकोर, अर्थात दोन्ही तंत्रांमध्ये काटेकोर रिच्युअल्स असतात किंवा काटेकोर नियम असतात. पण त्या अंगाने सुद्धा गणेश उपासना बहरलेली दिसते. आणि गाणपत्य संप्रदायामध्ये, ज्याला गाणपत्य संप्रदाय म्हणतो आपण, त्याच्यामध्ये या तंत्रात्मकतेचा प्रकर्ष प्रभाव अधिक दिसतो. आता या तंत्रापासून सर्वसामान्य गृहस्थ मंडळी किंवा गृहस्थाश्रमातली स्त्री पुरुष मंडळी ही कायमच लांब राहिलेली दिसतात आपल्याकडे. एकतर त्या नियमांचा ते सगळं ओझं काही मानवत नाही लोकांना. कोणत्याही पद्धतीच्या कर्मकांडापासून खरं माणसं लांबच राहायचा प्रयत्न करतात, कारण आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला ते काही झेपत नाही सगळं. तंत्रामध्ये गणेशाची जी तंत्र उपासना आहे ती वेगवेगळ्या गणेशाविषयीच्या तांत्रिक ग्रंथांमधून समोर येताना दिसते. स्कंद पुराण आहे, गणेश पुराण आहे, उत्तर पुराण आहे. त्यामध्ये तांत्रिक आणि भक्तीच्या अंगाने गणेशाची उपासना आपल्याला समोर आलेली दिसते. आता गणपती च्या भोवती केंद्रित असलेला संप्रदाय गणेश भक्ती भोवती, अशी ढोबळ व्याख्या आपण गणेश संप्रदायाची करूयात. पण मूळचे जे गणेश संप्रदाय आहेत हे गोस्वामी गिरी गोस्वामी समाजामध्ये म्हणजे तंत्रमार्गाचं अनुसरण करणाऱ्या लोकांमध्ये अधिक असलेले दिसतात. महाराष्ट्रामध्ये जो गणेश संप्रदाय आहे तो शिवाजी महाराजांच्या आधी किंवा त्याच काळाच्या पुढे मागे मोरया गोसावी नावाचे जे त्यांचे गणपतीचे थोर भक्त होते. चिंचवडला त्यांची समाधी आहे आणि मोरगावला त्यांना साक्षात्कार झाला वीरेश्वर मोरयाचा. तर मोरया गोसावी हे महाराष्ट्रातल्या गाणपत्य संप्रदायाचे अध्वर्यू असं आपण ढोबळपणे मानतो. तर त्याच्या आधीपासूनही महाराष्ट्रामध्ये गणेश उपासना आहे आणि त्या गणेश उपासनेचे अनेक पुरावे आपल्याला आधीच्या काळामध्ये दिसतात. अगदी आपण आधीचे हे पाहिले, ग्रंथ पाहिले, ज्ञानेश्वरीमध्येच गणेशाची सुरुवातच ओम नमोजी अध्याय वगैरे अशी आहे. सर्वच ग्रंथांमध्ये आपल्याला गणेश हा आद्य पूज्य आहे. आणि त्याच्या आधी आपल्याला मोरया गोसाव्यांच्या आधी अनेक गणेश स्थानं दिसतात. उदाहरण देतो मी, राक्षस भुवन नावाचं बीड जवळ स्थान आहे. तर त्या राक्षस भुवन मध्ये गणेशाचा अतिशय सुंदर दत्तात्रेयांनी बनवलेल्या प्रतिष्ठापित केलेल्या मूर्तीमध्ये मूर्तीची उपासना तिथे होते. किंवा जळगाव जवळ पद्मालय नावाचं एक गाव आहे, तिथे गणेशाची उपासना होते आणि ही मोरया गोसावींच्या आधीपासूनची गणेश स्थान आहे. किंवा यवतमाळ जवळ एक प्रसिद्ध गणेशाचं स्थान आहे. आणि आत्ताची जी गणेश स्थानं अष्टविनायक म्हणून आपण मानतो ती सुद्धा अर्थात मोरया गोसावींच्या आधीपासूनच इथे होती आणि तिथे अनेक पद्धतीच्या तांत्रिक संप्रदायांचं अधिवास तिथे होता असं दिसतं. अगदी आपण मोरगावला गेलो, आज सिद्धटेकला गेलो तर तिथेच तांत्रिक खुणा दिसतात आपल्याला व्यवस्थित. त्यामुळे मूळ गणेश उपासना जी तांत्रिक आहे तिला मोरया गोसावींनी गृहस्थाश्रमात असलेल्या लोकांसमोर त्यांच्या सोयीच्या मार्गाने ती आणली. त्यामुळे त्यांना आपण गणेश उपासनेचे अध्वर्यू म्हणतो. म्हणजे काय, तर गणेश उपासना सर्वसामान्य लोकांना सुलभरित्या उपलब्ध करून देणारे मोरया गोसावी हे पहिले त्या अर्थी संत होते. त्यामुळे त्यांना आपण महाराष्ट्रातल्या गणेश उपासनेचे जनक म्हणतो. आता ही गणेश उपासना जी महाराष्ट्रामध्ये येते ती दोन पद्धतीने येते. एक मोरया गोसावींच्या मार्गाने येते, तिथे चिंचवड आणि थेऊर, रांजणगाव, मोर आणि मोरया म्हणजे मोरगाव इथे वाऱ्या असतात, त्यांची नित्य उपासना असते.
इतर स्थानावर आपण पाहिलं, इतर जी गणेशाची अष्टविनायक स्थान आहेत, म्हणजे कोकणामध्ये जी पाली, बल्लाळेश्वर आणि हो. महड आहे. तर तिथे मोरया गोसावींच्या संप्रदायाचा हं, थेट प्रभाव दिसत नाही. हं, 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 पण तिथे गणेश उपासना आहे. तिथे मोरया गोसावींनाही पूज्य मानलं जातं. हं, पण ह्या स्थानांचा जर आपण नीट हं, अभ्यास केला, थोडं हं, मानववंशशास्त्रदृष्ट्या, तर हं, इथे मूळचे तांत्रिक संप्रदाय हं, पहिल्यापासून असलेले दिसतात. हं, त्यामुळे गणेशाचं जे तांत्रिक रूप आहे, हं, ते सर्वसामान्यांना अतिशय सहजरित्या उपलब्ध करून देणं आणि हं, त्याच्याविषयी लोकांच्या मनात श्रद्धाभाव हं, निर्माण करणं. बऱ्याचदा काय होतं, की हं, भयंकर काहीतरी हं. कर्मकांडाचं बोलेलं असलेल्या व्यक्तीचं किंवा शिस्तबद्ध माणसाचं आपल्याला भीती हो, वाटते. हो. तर ते गणेशाचं ते जे काही शिस्तबद्ध किंवा अतिशय काटेकोर असं एक उग्र रूप जे होतं, हां, हां. ते लोकांना सहज प्रेमाचं रूप, प्रेमाच्या स्वरूपात समोर आणलं गेलं. तर अशा पद्धतीने गणेश उपासना आपल्याकडे वाढली आणि दुसरी म्हणजे हं, पेशव्यांचे उपास्य हे हं, हं. गणेश होते. हो, थोरले माधवराव हे चिंतामणी जो आहे शिरूरचा हो, त्याचे भक्त होते आणि एकूण पेशव्यांच्या घरामध्ये हां. गणेशाची उपासना मोठ्या प्रमाणामध्ये होती. त्यामुळे पेशवाईच्या प्रकर्षासोबत गणेश भक्तीचाही आपल्याकडे प्रकर्ष वाढलेला दिसतो. तर आपण जे गणेशाची उपासना जी करतो म्हणजे त्याच्याशी संबंधित जी सगळी प्रतीकं आहेत, हं. म्हणजे मूषक आहे, गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात किंवा जास्वंदाचं फूल वाहिलं जातं. हे त्याच्याशी संबंधित ज्या सगळ्या दंतकथा आहेत किंवा त्याच्या जन्माची कथा आहे. तर हे जे सगळं आहे ना, तर आत्ता आपल्याचा सध्या परवलीचा किंवा ट्रेंडिंग शब्द म्हणतो तो पर्यावरण आहे हो, किंवा निसर्गाला आपण आता पुन्हा हो. जपायला त्याच्याकडे निसर्गाकडे पुन्हा चला असं म्हणतो. तर या देवतेची जी उपासना पद्धती म्हणजे आपण ज्याला जे हे करतो, अर्पण करतो, त्या सगळ्या गोष्टी त्या पर्यावरणाशी निगडीत आणि अशाच आहेत. तर या गणेशाचं ते स्वरूप तुम्ही कसं सांगाल? हो. खरं तर हां, गणेश असं नाही, हां, सर्वच आपला भारतीय धर्म हां. हाच मुळात पर्यावरण केंद्रीय आहे. हं, हं, किंवा खरं तर सगळेच धर्म जे असतात जगातले, हं, ते पर्यावरणाशी केंद्रित हं, असतात. हं. आणि पण त्या आता गणेश असल्यामुळे त्या हो, आपण अनुषंगाने हां, गणेशाच्या अंगाने हां, जर पाहिलं आपण, हां, तर रूपच गणेशाचं हे हो, पर्यावरणाशी म्हणजे हो. एक मानवेतर स्वरूपाचं जो काही प्राणी आहे त्याचा शीर त्याला आहे. हं, हं, त्यामुळे सृष्टीतल्या सगळ्याच घटकांची आपल्या देवता कशा तादात्म्य पावलेल्या आहेत, हे हं, त्यातनं धुनीत होतं. हं, हं, आता दुर्वा आणि अ, जास्वंद किंवा इतर मंदाराची पुष्प असतात, हं, चमेची पानं असतात. हं, बऱ्याचदा आपल्याकडे काय होतं, की हे म्हणजे अमुक फुल अमुक देवतेला व्हायचं नाही. हं, हं, हं. आता काय होतं, उपासनानां चित्त एकाग्रम असं म्हटलंय आपल्याकडे. अच्छा. विशिष्ट उपासना विशिष्ट पद्धतीने केली, हं, की त्या उपासना मार्गामध्ये आपण म्हणजे बऱ्याचदा काय होतं, की आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये हं, एखादी गोष्ट आपण अमुक पद्धतीने सोडवली, की हं, ती आपल्याला सुटते. हं, असा आपला एक समज असतो. खरं तिचे अनेक मार्ग असतात हं, तिच्यापर्यंत जायचे. हं, पण लोकांना एक ढोबळ शिस्त लागावी म्हणून आपण एक विशिष्ट उपासना पद्धती आखून दिलेली असते लोकांना. हं, त्यामुळे अमुक देवतेला अमुक अर्पण करावं, हं, असं आपल्याकडे अ, हं, हं. हे हे हो, नियमरूपात ते परिवर्तित झालेले हो, संकेत जे आहेत, हो. ते आपल्याकडे सर्रास दिसतात. बरोबर. आणि आता मग त्याच्याविषयी पण गोष्टी आहेत, की अनलासूर नावाचा एक राक्षस होता हं, आणि गणेशाने त्याचा नायनाट केला. म्हणजे त्याला हं, गणेशाने गिळूनच टाकलं हं, हं, आणि त्या अनलासुराच्या तोंडातनं आग बाहेर पडायची. हं, हं, ती आग त्याच्या पोटात गणेशाच्या पसरल्यामुळे त्याची आग होऊ लागली हं. त्याच्या पोटाची आणि शरीराची. मग ब्रह्मदेवांनी त्याच्या डोक्यावर दुर्वा ठेवल्या आणि त्याच्यामुळे तो दाह शांत झाला. हं, हं. अशी आपल्याकडे एक श्रद्धा दिसते. अशा आपल्याकडे सर्वच देवतांच्या श्रद्धा दिसतात. म्हणजे औदुंबराविषयी श्रद्धा आहे. तर हां, गणेशाशी संबंधित नाहीये थेट, हां. पण दत्त उपासनेमध्ये औदुंबराचं महत्त्व आहे. हं, हं, तर नृसिंह सरस्वती जे दत्तात्रेयांचे अवतार होते, हं, हं, तर ते नेहमी औदुंबरात तळवटी हं, बसलेले असतात. हं, हं, तर कथा अशी गुरुचरित्रामध्ये येते, की जेव्हा नृसिंहाने ह्याचा हिरण्यकशिपूचं पोट फाडलं, तेव्हा त्याच्या नखांचा दाह होऊ लागला हं, हं, आणि मग उंबराच्या फळांमध्ये त्याने जेव्हा नखं खुपसली, हं, तेव्हा तो दाह शांत झाला. हं, हं. म्हणजे खरं सर्वशक्तिमान परमेश्वराला काही दाह-बिह वगैरे काही होण्याचं कारण नाही. पण लोकांच्या कल्पना आणि हां, लोकांच्या जाणीवा, भावना हां, हां, यांच्याशी अनुरूप असं देवता स्वरूप साकार केलं, की ते हां. लोकांना जवळचं वाटतं. बरोबर. त्यामुळे हां, गणेशाच्या उपासनेशी पण या सगळ्या गोष्टी जोडलेल्या दिसतात बरोबर. आपल्याला. आणि ह्या सगळ्या आपण ऋतूकाळ पर्यावरणाचा हां, संबंध हां, आपण पाहिला, तर हां. गणेशाची उपासना आपल्याकडे विशेष कधी होते? भाद्रपदामध्ये, हो, माघामध्ये. हो. मुख्य सण जे गणेशाचे आणि शिवाय दरमहा एक गणेशाच्या एका चतुर्थी रूपाचं असतेच. हां. चतुर्थी असते. हो. पण गणेशाचे वेगळे-वेगळे अवतार आहेत. ते दरमहा एक खरं तर गणेश जयंती असते आपल्याकडे. होय. हां, वेगळे-वेगळे 12 स्वरूपात गणेश प्रकट झालेले आहेत. हां. अ, तर त्यांची पुन्हा जयंती असते. आपल्याकडे फक्त भाद्रपदातल्या गणेशाची ती पण जयंती असते आणि माघातल्या गणेश स्वरूपाची पण जयंती हं, असते. हं, त्यांची आपल्याकडे माहिती असल्यामुळे त्यांचं आपण हं, माहितीपेक्षा काही ते लोकप्रिय असल्यामुळे हं, हं, ती रूपं हं. आपण त्यांची आता ती पण खरं विसरलोय आपण. होय. पण या 2 तिथींना आपल्याकडे विशेष उपासना होते. हां, ह्या तिथी पावसाळ्याच्या
जवळपास किंवा त्या काळातल्या आहेत. हो. माघात पावसाळा संपलेला असतो, हम्म. पण तरी म्हणजे अग्रेरियन कृषी संस्कृतीशी निगडीत या सगळ्या गोष्टी आहेत. हम्म. त्यामुळे गणेशाची उपासना ही पावसाळ्यामध्ये यासाठी होते की पावसाळ्यामध्ये दुर्वा येतात. हम्म. हम्म. पावसाळ्यामध्ये शमी मांदार अधिक सोप्या पद्धतीने मिळू शकतात हा. किंवा कोणतीही फुलं करत. हा. त्यामुळे गणेशाची उपासना किंवा कोणत्याही देवतेची उपासना ही पर्यावरणाशी निगडीत यासाठी आहे आपल्या, की आपण मुळातच मान्सून भोवती मान्सूनवर अवलंबून असलेला आपला समाज आहे पूर्ण. बरोबर. त्यामुळे पर्यावरण हा आपल्या धर्माचा आत्मा आहे आणि गणेश हा आपल्या धर्मातला आदिदेव असल्यामुळे तो अर्थातच या पर्यावरणाच्या निर्मिती झालेली आहे, मनापासून निर्माण झालेला आपण म्हणतो गणेशाचं हे जे रूप आहे ते. त्यामुळे पर्यावरण हा गणेशाच्या उपासनेचा अविभाज्य भाग आहेच. तसं आता परत मी तुम्हाला प्राचीन साहित्याकडे आपल्या घेऊन जातो. तुम्ही वेद आणि उपनिषदांमधलं वर्णन सांगितलं श्री गणेशाचं. तर आपली जी महाकाव्य आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, तर महाभारतामध्ये महाभारताचा लेखनिक म्हणून श्री गणेश असं म्हणतो. तर ती कथा काय आहे आणि त्याचं तुम्ही रूपकात्मक कसं सांगाल त्याच्या संदर्भात? आता ती कथा आपल्याला माहिती आहे की नारदांनी व्यासांना सांगितलं की अरे तुम्ही हे लिहिलं पाहिजे. इतकं म्हणजे पूर्ण भरतखंडाला बदलून टाकणारा हा प्रसंग आहे महाभारताचं युद्ध. तर याविषयी लोकांना पुढच्या पिढ्यांना समजायला हवं म्हणून तुम्ही काहीतरी करा. तर व्यास हे वेदव्यास होते. त्यांनी वेदांची विभागणी 4 भागामध्ये केली, 18 पुराणं लिहिली. त्यामुळे ते जर बुद्धीचे कुबेर खरं तर त्या अर्थी. त्यामुळे त्यांना ते खरं अवघड नव्हतं, पण त्यावेळी त्यांना असं झालं की अरे मी इतक्या गोष्टी मला माहिती आहेत, त्यांची लहानपणं मी या बालांची पाहिली, त्यांच्या वडिलांची लहानपणं मी म्हणजे खरं तर ते त्यांच्यापासूनच जन्मलेले दिसतात. मग ते आपण पाहिलेलं आहे. आणि हे सगळं भावनिकदृष्ट्या पण अवघड आहे आणि हे सगळे तपशील आठवणं, ते ग्रंथरचनेत ग्रंथबद्ध करणं, हे सगळं मला कसं झेपणार असा त्यांना प्रश्न पडला. आणि मग त्यांना नारद म्हणाले की तुम्ही काळजी करू नका, साक्षात गणेश तुमचं लिखाण कसं करतील याची आपण करूयात सोय. आणि मग गणेशांनी अट घातली की मला अजिबात मध्ये काही थांबायचं नाही, तुम्ही सलग सांगितलं पाहिजे. मग व्यासांनी उलटी अट घातली की हो, पण तुम्हाला मी सांगितलेल्याचा अर्थ पूर्ण कळल्याशिवाय तुम्ही लिहायचं नाही, अशी ती कथा आहे. आता खरं तर व्यास या शब्दाचा अर्थ असा सांगतात परंपरेमध्ये, वेदान विव्यास सव्यास. वेदांची विभागणी ज्यांनी केली 4 भागात, पूर्वी एकच वेदराशी होती असं आपल्याकडे म्हणतात. आणि मग ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, त्याच्यामध्ये पुन्हा ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद असा भाग, असे त्याची विभागणी. हे सगळं जे ते व्यासांनी केलं अशी आपल्याकडे पारंपरिक श्रद्धा आहे. आणि व्यासांचा व्यास शब्दाचा दुसरा अर्थ जो जे विशद करून सांगतात एखादी गोष्ट, ते व्यास. त्यामुळे पूर्ण धर्म, श्रद्धा, त्यातली तत्व जी आहेत ती आपल्याला विशद करून सांगणारे असे व्यास महर्षी. आणि आता हे काम एका व्यासांनी केलं की अनेक व्यासांनी केलं, असा अनेक चिकित्सक अभ्यासकांचा वाद, याच्यावर चर्चा सुरू असते. आणि गणेश पुन्हा मग व्यासांनी केलं. आता खरं तर परंपरा आपल्याला सांगते की व्यासांनी जय नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या जय नावाच्या ग्रंथामध्ये त्यांचे शिष्य वैशंपायन, सौती यांनी भर घातली आणि मग ते भारत काव्य झालं. आणि मग त्याच्यामध्ये लोमहर्षण आणि इतर सूत यांचा संवाद, ती शतसाहस्री संहिता, 1,00,000 श्लोकांची संहिता झाली, जी महाभारत आहे. आता हे इतक्या लोकांनी लिहिलं, व्यासांच्या इतक्या गणांनी लिहिलं ते. त्यामुळे या व्यासांच्या सगळ्या गणांनी लिहिलेलं हे जे काही शतसाहस्री 1,00,000 श्लोकांचं जे काव्य आहे, त्याचा ही एका माणसाची क्षमता नाही. त्यामुळे हे फक्त गणेशच करू शकतो. आणि या गणांचा ईश जो आहे गणेश आहे. त्या अर्थाने ते जे रूपक आहे ते गणेशाशी अतिशय संवादी आणि साधर्म्य सांगणार आहे. त्यामुळे कदाचित ही आपली श्रद्धा आपली आहेच की गणेशानेच महाभारत लिहिलं. पण असा एक काय म्हणूयात, चिकित्सकपणे पाहिलं तर अशी एक शक्यता आपल्याला काय म्हणूयात मांडता येते की या सगळ्या व्यासांच्या गणांनी, कारण ते केवळ वैशंपायन, सौती, सुतांपर्यंत राहिलं नाही. ती कथा भारतीय उपखंडाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणारे अनेक सूत, चारण, भाट ही देशोदेशी हिरून त्यांनी ती कथा पसरवलेली. त्यामुळे हे पण गण आहेत त्याचे, त्या व्यासांच्या कथेचे. या सगळ्या गणांचा समुच्चय किंवा या सगळ्या गणांचं जे अधिपतित्व आहे ते एक तर व्यासांचं आहे, कारण त्यांची परंपरा आहे ती. आणि दुसरं ते जे आहे ते गणेश, या गणांचा अधिपती, गणाधीश गणेश जो आहे तो
गणेश आहे. त्यामुळे नामसाधर्म्य जे आहे हां. त्यातून कदाचित हे रूपक गणेशाने समजून लिहिलं असावं. असं म्हटलं जातं. तर सर आता अजून एक असं विचारते, की महाराष्ट्रामध्ये आता आपलं घरोघरी 1.5 दिवस, 5 हो. दिवस, 10 दिवस असे गणपती आणले जातात. म्हणजे ज्याच्याकडे जशी पद्धत असेल आपापल्या घरामध्ये त्याप्रमाणे. तर ही मूळ गणेश उपासना जी आहे, म्हणजे भाद्रपदातले आपण चतुर्थी म्हणतो. तर ते सुरुवातीला त्याचं स्वरूप कसं होतं ते हे करण्याचं, म्हणजे ती उपासना करण्याचं आणि ते कसं बदलत गेलं? आणि आता जे त्याला 10 दिवस, 12 दिवसाचं रूप आलंय, हो. तर ते कसं बदलत गेलं आणि काय त्याचे टप्पे होते ते थोडं सांगा? बऱ्याचदा काय होतं, की लोकं विश्वात ग्रंथांमध्ये नमूद केलेल्या गोष्टी ज्या असतात, त्या खरं आधी नमूद करत नाही. हं, हं. लोकविश्वात काही रूढी परंपरा आणि जाणीवा असतात हं, हं. आणि त्यांचं मग ग्रंथबद्ध होतात त्या जाणीवा. हो. मग त्या कोडिफाय होतात. हं, हं. त्यांचं संहितीकरण होतं हं, हं. आणि ते संहितीकरण त्या भाषेमध्ये, संस्कृतामध्ये आपल्याकडे धर्मभाषा म्हणून संस्कृताला महत्त्व मिळाल्यामुळे संस्कृतात जास्त दिसतात. हं, हं. पण वेगळ्या-वेगळ्या लोकपरंपरांमध्ये, आदिवासी परंपरांमध्ये हं, हं. अनेक जाणीवा लोकांच्या, अनेक सामूहिक जाणीवा आणि श्रद्धाविषयक जाणीवा या संहितीकृत संहिता त्याची बनवलेली दिसते हं, हं. किंवा त्या मौखिक परंपरांमधनं त्या समोर येताना दिसतात. हं, हं. आता हॅव्हिंग सेड दिस, हं. आपला मूळ जो प्रश्न होता त्याकडे येऊया. हं. आता ही जी आजची गणेशाची उपासना या भाद्रपद महिन्यातली जी आपली गणेश चतुर्थी जी आहे, हं, हं. तिला आपण थोडं व्यापक कॉन्टेक्स्टमध्ये बसूया. हं. मगाशी म्हटलं मी तसं आपलं पूर्ण श्रद्धा विश्व आणि समाज विश्व हे मान्सून भोवती केंद्रित आहे. हं, हं. त्यामुळे आपला सणांचा जो हा सीझन म्हणू आपण, हो, तो हो. सुरू होतो वटपौर्णिमेला. हां. म्हणजे पावसाळ्याची जस्ट सुरुवात झालेली असते हां. आणि तो संपतो होळीला. हो. हा सगळा जो काही 8-10 महिन्यांचा जो काही काळ आहे, हां, हां. हा सगळा वेगळ्या-वेगळ्या अ, शेतकऱ्यांच्या पिकांच्या हंगामांचा काळ आहे. हो. म्हणजे आता भारतीय उपखंडात वेगवेगळी पिकं उपखंडामध्ये येतात. जे काही हंगाम आहेत, हां, शेतीचे हां. जे पॅटर्न्स आहेत, हो. त्यांचा हा सगळा काळ आहे. हां. म्हणजे सुरुवातीला अगदी अ, सुरुवात आपला 7 जूनला पाऊस येतो असं आपण म्हणायचो पूर्वी हं. लहानपणी आपल्या. हो. आता तो 15-20 हं. जून किंवा जुलैमध्ये सुरू होतो. हां. पण साधारणतः जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये वटपौर्णिमा येते. हां, हां. पावसाची चाहूल लागलेली असते. हो, हो. त्या वडाची पूजा आपण वृक्षाची करतो. हं, हं, हं. वृक्षांचं आणि वनस्पतींचं एक विशेष महत्त्व आपल्याकडे. हं. अ, ऋग्वेदामध्ये असं सांगितलंय, की आकाशरूपी पिता हं, हं. आपलं वीर्य हं. पर्जन्य रूपात पृथ्वीरूपी मातेच्या उदरात साठवतो आणि हं. त्यातनं सृजन होतं. त्यातनं वनस्पती येतात, झाडं येतात हं. आणि म्हणून ही सगळी झाडं जी आहेत ती आपण देवतांनाही अर्पण करतो. हो. त्यातनं पिकं येतात. त्या पिकांमधनं आपलं भरण-पोषण होतं आणि त्या पिकांमधनं केवळ भरण-पोषण होत नाही, तर आपण ती पिकं मार्केटमध्ये नेऊन व्यवसाय त्याचा करतो. त्यातनं बरोबर. काहीतरी संपत्ती येते. त्यातून पुढे आपण आनंद, आपले जे काही हां. बेसिक गरजांच्या पलीकडे जे काही आपलं जग आहे, आपलं आयुष्य आहे, हं, हं. ते आपण अधिक चांगलं बनवतो. बरोबर. तर सण उत्सवांचं मुख्य 2 कारणं त्यामागे दिसतात. एक हं. म्हणजे निसर्गाप्रतीच्या आपल्या संवेदना व्यक्त करणं, हं, हं. त्या ईश्वरी शक्तीच्या विषयी हं. कृतज्ञता व्यक्त करणं, हं, हं. निसर्गातल्या शक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हं, हं. आणि अर्थात कार्निव्हल हं, ज्याला हं. इंग्रजीमध्ये म्हणतो हं. आपण, साजरा करणं, निव्वळ साजरा करणं. हं, हं. आता बऱ्याच सणांचा कृषी संस्कृती हळू-हळू संपत चालल्यामुळे हं, किंवा हं. अ, शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे म्हणजे गावांमध्ये पण आता गावंही निमशहरीच झालेली आहेत. हो. अ, शेतं विकतायत लोक. हं. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये ज्या महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या गोष्टी आहेत, कुटुंब व्यवस्थेपासून हं. ते आपल्या सगळ्या सणांच्या व्यवस्था असतील, हो, हो. त्यातला मूळ आशय हा हरवलेला आहे. बरोबर. पण ती सुरू होते वटपौर्णिमेपासून आणि संपते होळीपर्यंत. हां. आता गणपतीसोबत गौरीचा उत्सव आपल्याकडे असतो. हं, हं. गौरी हा शब्दाचा आपण विचार करूया. हं. गौरी म्हणजे हं. पांढुरकी जमीन. हं, हं. पृथ्वी ही माता आहे आपली हो. आणि पांढुरकी जमीन पाऊस आला की काळसर होते. हं. म्हणजे ती ओली होते. हं. तिच्यातलं जे सुपीकत्व आहे, तिच्यामध्ये जी काही घटक आहेत, ज्याच्यामुळे सुफलनाला मदत होते, ते सगळे घटक पावसामुळे जागे होतात आणि मग तिच्यामध्ये आपण पेरणी करतो. तर सुरुवातीला गौरी आपल्याकडे अजूनही कोकणामध्ये काही समूहांमध्ये हं. खड्यांच्या गौरीची पूजा. हो. तर गौरीची पूजा ही खरं तर खड्यांची पूजा यासाठी आहे, की ती मातीची त्या खड्यांची पूजा आहे. कारण हे जे खडे आहेत, हं, हं. ही जी माती आहे, ही जी ढेकळं आहेत, त्या ढेकळांमधूनच पुढे आपल्याला अन्न मिळणार. हां. त्यामुळे त्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करणं हो. आणि मग त्या मातीमध्ये लक्ष्मी तत्व दडलेलं आहे. अच्छा. म्हणून गौरी आपण महालक्ष्मी म्हणतात काही भागात हो, तिला. हो. तर लक्ष्मण अशी संकल्पना वेदांमध्ये आहे. हं, हं. कृषी संप्रदायाशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टी, आपली अवजारं असतील, आपलं अन्नधान्य असेल, गोदामामधलं साठवलेलं धान्य असेल,
किंवा इतर बैलगाडी असेल किंवा जे जे पशु कृषी संप्रदायाशी कृषी व्यवस्थेशी निगडीत जे जे आहे आणि घरात ज्या ज्या गोष्टी आपण आपल्या मालकीच्या अशा आहेत त्या सगळ्या लक्ष्मण असं त्याला या संबोधनाने त्या ओळखल्या जातात. आणि त्या लक्ष्मणची अधिष्ठात्री देवता जी आहे ती अलक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी आहे. आणि त्या लक्ष्मीची पण वेगवेगळी रूपं आहेत. मगाशी म्हटलं तसं देवतांची सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीची रूपं आपल्याकडे आहेत. तशी लक्ष्मी आणि अलक्ष्मी अशी 2 रूपं आपल्याकडे आहेत. त्या अलक्ष्मीचं जे रूप आहे ते ज्येष्ठा गौरी आहे आणि तिचं धाकटं भावंड जे ते लक्ष्मी आहे. तर आपण त्यांची उपासना करतो. अलक्ष्मीची उपासना का करतो? की बाबा रे बाई गं प्लीज येऊ नकोस. आपण त्या श्री सुक्तामध्ये आपल्याकडे म्हणतात की अलक्ष्मी नाशयाम्यहम्. अलक्ष्मीचा नाश करणे आणि मग तिचा नाश झाला की लक्ष्मी आपल्याकडे येते. आता ह्याचा गणेशाशी खूप चांगला संबंध आहे. कारण गणेश हा विनायक आहे, विघ्न विनायक आहे. मगाशी मी व्रात्य असा उल्लेख केलेला होता. तर हे गणेश गणपती आणि त्याचे जे मित्र गण आहेत ते ना वारंवार खोड्या करत, अडथळे आणत. आपल्याला रावणाची गोष्ट माहिती आहे. रावणाच्या मार्गात त्यांनी अडथळा आणला. ते गोकर्ण महाबळेश्वराची गोष्ट ती जी आहे. त्यामुळे गणेश हा विघ्नांचा अधिपती आहे. अधिपती म्हणजे तो विघ्नांचं हरण करतो, पण तो विघ्न आणतो सुद्धा. त्यामुळे त्याने आणि अथर्ववेदामध्ये तर चक्क विनायक शांती नावाचा विधी आहे. म्हणजे या विनायक नावाचा जो गण आहे त्यांनी आमच्या कामामध्ये अडथळे आणू नयेत बुवा. त्यामुळे हे घ्या, आधी तुम्ही हे घ्या, प्लीज शांत राहा, म्हणजे आमचं काम निर्विघ्न पार पडेल. म्हणून आपण काय म्हणतो, अभीप्सिताचा सिद्ध्यर्थम पुरितो सुरासुरैः सर्व विघ्नहरस तस्मै गणाधिपतये, नाही का? किंवा विघ्नाच्या शांतीसाठी आम्ही पूजा करतो. निर्विघ्नता सिद्ध्यर्थम गणेशाची उपासना करतो. कारण गणेशाचे जे गण आहेत ते तुमच्या कामामध्ये अडथळे आणू शकतात. तुम्ही जर नीट चांगल्या भावनेने करत नसाल किंवा जे काही असेल तुमच्या मनातल्या खोटेपणा असेल, त्यामुळे तुमचं काम नीट होऊ देणार नाही. त्यामुळे बाबा रे प्लीज आमचं काम नीट होऊ दे. म्हणून गणेश हा विघ्न विनायक आहे. तो विनायक आहे म्हणजे काय? तो विघ्नांचा नायक आहे. तो विघ्न देऊही शकतो. कारण हे आपल्याकडे परंपरांमध्ये आपल्या गणेशाचं सकारात्मक रूप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण देव दंडही देतो ना. त्यामुळे ते जे दंड देणारं रूप आहे आणि दुसरं म्हणजे गणेशात आपल्याकडे काय म्हणूयात गणेशाला दंड देणे हाच उद्देश न ठेवता केवळ अडथळे आणणे. अशा अर्थाने पण कारण शेवटी तो खोडकर आहे ना, तो व्रातपती आहे. तर तो विघ्न आणणार तुम्हाला. त्यामुळे या विनायक गणांची शांती आपण करतो. आता मगाशी आपण जी काही गणेशाची रूपं चर्चिली त्या सगळ्यांचा समुच्चय आजच्या गणेश या तत्वामध्ये झालेला दिसतो. त्यामुळे गणेशाचं एक विनायक तत्व वेगळं आहे. ब्रह्मणस्पती स्वरूप जे वेदांमधलं आहे ते वेगळं आहे. व्रातपतित्व जे आहे ते वेगळं आहे. या सगळ्या रूपांचा समुच्चय गणेशामध्ये असल्यामुळे आपण आज गणेशाला आद्य पूज्य यासाठी म्हणतो की ते जे काही विघ्न कारक रूप आहे ते आमच्या वाटेतून नको येऊन. उलट तुझं विघ्नांचा नायक आहे त्यामुळे तू विघ्नांवर ते कंट्रोल करतोस. ते तुझं जे रूप आहे विघ्न नियंत्रक रूप ते आम्हाला हवंय. त्यामुळे आपल्याला गणेशाची आद्य पूजा यासाठी केली जाते. आता गणेशाला आपण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणतो. म्हणजे कलेशी निगडीत पण ती देवता आहे. आपण त्याला नटरंग म्हणतो. असं नटरंग शिवाला म्हणतात. पण तो शंकराचा पुत्र. तर ते कलेचं त्याला वडिलांकडून वरदान लाभलंय किंवा मग त्या अर्थाने आपण काय म्हणतात? खरं तर आपल्याकडे काय 14 विद्या 64 कला अशी पुराणामध्ये यादी येते आणि त्यातल्या कला त्या ग्रंथानुसार वेगळ्या वेगळ्या असतात. एकच यादी ती काय म्हणूयात त्याच्यामध्ये अनेक फरक दिसतात. आता गणेश हा मुळात ज्ञानाचा अधिष्ठाता असं आपण म्हणतोच त्याला. आणि तो ओंकार स्वरूप आहे. तो शिवपुत्र आहे. त्यामुळे शिवाची आत्मावई पुत्र नामाची शिवाचे जे काही गुण आहेत त्याचे जे गुण आहेत ते मुलामध्ये आपसूक येतातच. त्यामुळे शिव हा सर्व विद्यांचा अधिष्ठाता असल्यामुळे त्याचे हे जे गुण आहेत ते गणेशामध्ये आलेले दिसतात. स्कंदामध्ये पण दिसतात. स्कंदाची पण उपासना स्कंदाला सुद्धा आपल्याकडे कार्तिकेय मोठा भाऊ. तर ही वेगळी रूपं आहेत. त्यांना आपण आता हल्ली आपल्या जाणीवांमध्ये आपण त्यांची जी इतर त्यांच्या स्वरूपांच्या छटा आहेत किंवा इतर स्वरूपच खरं स्वतंत्रपणे दिसतात त्यांची त्यांना आपण एकाच साच्यामध्ये बसवतो. त्यामुळे आपण ही जी गणेशाची रूपं पाहिली ती त्यांची स्वतंत्र एंटिटी आहे खरं तर. आणि या गणेशाचं ही जी काही सगळी रूपं आहेत तो खोडकर आहे, स्थिनापती आहे, धूर्तराज हे स्कंदाचं नाव. धूर्त आहे तो आणि तो चोऱ्याही करतो.
असा गणेश चोऱ्या करतो, म्हणजे मूषक चोऱ्या करतो. आता काही अभ्यासकांनी असंही दाखवले की मूषक हे कदाचित गणेशाला उद्देशूनही वापरलेलं नाव आहे. हं, हं, हं. कारण तो चोरी म्हणजे मूषक हा चोरी करणार आहे. हं, हं, हं. आणि तो स्तेनानंतती असलेल्या शिवाचा पण हं, पुत्र आहे. त्यामुळे या सगळ्या भल्या-बुऱ्या गुणांचा समुच्चय गणेशामध्ये आहे. हं, हं. तर आपल्याला जे उदात्त गणेशाचं रूप आहे, त्याच्यामध्ये त्याचं जे 14 विद्या 64 कलांचं अधिपतित्व आहे, हं, हं. ते पण आपल्याकडे खूप हायलाइट झालेलं दिसतं. हं, हं. त्यामुळे गणेशाचं 14 विद्या 64 कला चा ज्ञाता आणि अधिष्ठाता असणं हं. हे आपल्याकडे त्याला असं एक अ, इंग्रजीमध्ये त्याला अ, हेनोथेइझम म्हणतात अच्छा म्हणजे किंवा कॅथेनोथेइझम असं म्हणतात. हां, ही वेस्टर्न संज्ञा आहे. मॅक्स हां, मुलर नावाच्या अभ्यासकाने वापरली. हां. म्हणजे आपण समजा गणेशाची उपासना करतो. तर गणेशाची उपासना करताना तूच ओंकार स्वरूप आहेस, तूच हं, परब्रह्म आहेस, हं, हं. अमुक-अमुक सगळं तूच आहेस. शिवाची उपासना करताना तूच परब्रह्म आहेस, तूच ओंकार स्वरूप आहेस. हां, लक्ष्मीची उपासना करताना तूच परब्रह्म आहेस, तूच सृष्टी स्थिती लय करणारी आहेस हां, वगैरे, हां, वगैरे. हां. तर ज्या देवतेची उपासना आपण आत्ता करतोय, हं, हं. त्या देवतेला हं, सर्वोच्च हं, स्वरूपात पाहणं. हं, कारण ते शेवटी हं. त्याचं मूळ हे ब्रह्मस्वरूप आहे आणि त्याची हो, सगुण रूप आहे. हो, हो. त्यामुळे हेनोथेइझम म्हणतात, त्या हां. त्या देवतेचं त्या त्यावेळी उपासना करताना हं, तिचं सर्वाधिपतित्व, हं, सर्वोच्चत्व हं, प्रमाण मानणे. हं, हं, त्या अंगाने हं, हं. इतरही देवतांना आपण 64 कलांचे अधिपती वगैरे म्हणतोच. हां, हां. तसे गणेश सुद्धा 14 विद्या 64 कलांचे अधिपती आहेत. बरं. तर सर आता आपल्याकडे मी म्हटल्याप्रमाणे की आपण 5 दिवसाचा गणपती आणतो, 10 दिवसाचा आणतो. त्याच्यानंतर मग स्वातंत्र्य हो. काळामध्ये तो गणपती आता आपल्या मंडपात आलेला आहे, बाहेर आलेला आहे. तर तिथे आपण मग सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. महाराष्ट्रात अशी खूप चांगली गणेशोत्सव मंडळं आहेत, जी खूप चांगले उपक्रम हो. करतात. त्याच्यातून जो निधी संकलन होतो, त्याच्यातून खूप चांगली सामाजिक कार्य होतात. पण हे गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे स्वातंत्र्य काळामध्ये ती एक गरज होती, एक राजकीय पक्षाची गरज होती आपल्याला एक जनजागृती करण्यासाठी म्हणून एक व्यासपीठ मिळावं म्हणून आपला हो. गणेशोत्सव सार्वजनिक झाला. तर त्याच्यानंतर आत्ताच्या काळाच्या संदर्भात सार्वजनिक गणेशोत्सवाचा म्हणजे कसा टिकून राहिलाय संदर्भ किंवा काय आहे सध्या स्वरूप? आपण हां. 2 विषय त्याच्यामध्ये येतात. हो, पहिला विषय म्हणजे सण 1 दिवसाचा, दीड हो, दिवसाचा हो, वगैरे, वगैरे पहिला. हो. हं. खरं तर मुळात जे ग्रंथांमध्ये सांगितलेलं गणेश उपासनेचं भाद्रपदातलं व्रत आहे, ते हं. 1.5 दिवसांचंच आहे. हो. 1.5 दिवसाच्या गणेशाची उपासना करायची आणि हं, त्याचं विसर्जन करायचं. हं, आता काही ठिकाणी म्हणजे आता कर्नाटकामध्ये, उत्तर कर्नाटकमध्ये पाहिलं आपण हं, शिमोगा, हुबळी, हं, तो सगळा जो भाग आहे तिथे. हं. तिथे हरताळकेलाच गणपती येतो. होय. हां. आणि मला ही आत्ताच समजलेली माहिती आहे खरं तर. मी आता कर्नाटकात गेलो असताना समजलं. हं, हरताळकेला गणेश येतो हं, आणि तो दीड दिवस थांबतो आणि गौरी आणि गणपतींचं एकाच वेळी विसर्जन दीड दिवसाने होतं. हं, हं. म्हणजे ऋषीपंचमीच्या वेळी विसर्जन झालेलं असतं. अच्छा. हां. आता पुराणोक्त जे गणेश उपासनेचं भाद्रपदातलं व्रत आहे, हे दीड हं, दिवसांचं आहे. आता ती हं. कधी हरताळकेला बसवायचं, की भाद्रपद चतुर्थीला हो. बसवायचं, हा पुन्हा तो भेद आपण थोडा बाजूला ठेवला. हं, तर त्याच्यात साधर्म्य दिसतं असं, की हरताळकेची उपासना आपण पुन्हा वालूचं शिवलिंग बनवून त्याची हो. आणि मग त्या मातीची मूर्ती असते. हं, गौरीची उपासना सुद्धा हं, खड्यांची गौरी असते किंवा देशावर पाहिलं आपण तर हं, पूर्वी मातीच्या किंवा सुगडाच्या मूर्ती, हं. सुगडातला मुखवटा बनवून त्यावर डोळे वगैरे काढून त्याची उपासना करायची. हो. पुन्हा ही मातीशी केंद्रित आहे आणि गणेशाची मूर्ती पण मातीचीच आपल्याकडे करतात. पार्थिव मूर्ती म्हणतो आपण तिला. हं, हं, तर हे सगळं त्या पर्यावरणीय संदर्भांशी आपण जोडून पाहायला हवं. हं. कारण त्यावेळी सुपिकता आल्यामुळे त्या ज्या काही मातीतल्या सगळ्या गुणधर्म आणि ईश्वरी देणग्या तिला मिळालेल्या आहेत भरणपोषण करण्याच्या, त्याविषयीची कृतज्ञता तिला वेगळ्या-वेगळ्या देवतांच्या रूपात साकार करून त्याची पूजा केली जाते, हं, त्या देवतांच्या रूपात. आता अ, वाळू ही पुन्हा अ, नदीत वाहते, सुफलनाचं प्रतीक. हं, अ, पार्वती म्हणजे गौरी जी आहे ती पुन्हा आपण पाहिलं सुफलनाचं प्रतीक आहे. हं, गणेश हं, जो आहे, तो त्या ज्येष्ठेचा अधिपती आहे. हं, ज्येष्ठ राजम ब्रह्मणाम त्या मंत्रामध्ये म्हणतो आपण, तो ज्येष्ठेचा अधिपती ज्येष्ठ राज आहे. तो तिचा सहचर आहे. खरं आपण रिद्धी-सिद्धी म्हणतो किंवा इतर अनेक ठिकाणी हं, काही लोक सरस्वतीला गणेशाची सहचारी मानतात. हं, खरं तर काही ठिकाणी गणेश आणि लक्ष्मी यांचं पण सहचरत्व हं. अधोरेखित झालेलं दिसतं ब्लर पद्धतीने. हां. पण आता हा ज्येष्ठ राज हे जे गणेशाचं रूप आहे, हं, ते जर आपण
गृहीत धरलं तर तो गौरींसोबत येतो आणि गौरींसोबत त्याचं विसर्जन होतं. हं, हं. आता देशावर काय झालं, की देशावर तर समृद्धी आली. त्यामुळे गौरींचं रूपही सुगडाच्या गौरी, मातीच्या गौरी, ते पितळेच्या गौरी आणि आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गौरी हां, बसतात. तसं गणेशाच्या पण मूर्तीचं आपण हे झालेलं पाहतो. हां. आणि समृद्धी येते तेव्हा मग ते आम्ही 1.5 दिवस, आम्ही 5 दिवस, 10 दिवस असा तो उत्सव, कारण तो वाढत हे जातं. स्मार्त हे व्रत जे आहे ते वैदिक व्रत नाहीये हां, गणेशाच्या हां, भाद्रपदातलं हां. जे आहे. ते पौराणिक व्रत आहे हो. आणि ते स्मार्त पद्धतीचं व्रत. त्यामुळे स्मार्त पद्धतीचं. म्हणजे पौराणिक अंगाने जो स्मार्त धर्म आपल्याकडे वाढला आणि त्याच्यासोबत जे काही स्मृतींमधनं आलेले नियम आणि पुराणातल्या हां. त्यांनी जे प्रिस्क्राईब केलेले जे हं. नियम आहेत किंवा ज्या पद्धती आहेत त्याच्यानुसार आचरण केलेला हं. धर्म हं, हं. हा स्मार्त धर्म आहे. हं. तर त्या त्या अंगाने गणेशोपासना आपल्यासमोर येते. हं. त्यामुळे ते व्रत असं इतकं काटेकोरपणे पाळणं अभिप्रेत खरं आहे. पण त्याच्यामध्ये थोडीशी काय म्हणूयात सैलसरपणा असल्यामुळे किंवा हं. इतकं अनिवार्य ते नसल्यामुळे लोक 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस असं ते हं. साजरा करतात. हल्ली तर आपण पाहतो साखर चौथ हा प्रकार आलेला आहे. हं. ज्यांना त्यावेळी जे गणेश मूर्ती बनवतात किंवा गणेश मंडपाचं काम करतात त्या हं. मंडळांचं वगैरे, हं, हं. त्यांना घरी गणपती बसवता येत नाही. त्यामुळे ते साखर म्हणजे वद्य चतुर्थीला गणेशाची उपासना ते हं. व्रत हं. आचरतात. हं, हं. तर हे सगळं लौकिक व्रत आहेत. हं. लौकिक म्हणजे लोकांना त्यांच्या सोयीनुसार ते गणेशाची उपासना करतात. हं. आता आपण या तिथी ठरवल्या ना भाद्रपद चतुर्थी. हो. कारण हे आपल्याला ग्रंथांमधनं मिळाल्या. पण हो. मुख्य त्याची उपासना ही लोकभावाशी, लोकांच्या भावनांशी निगडीत आहे. हं, हं. त्यामुळे लोक आपल्या भावनेनुसार, भाव तसा देव या सूत्रानुसार आपल्याला हवी तशी, हवी तेवढी गणेशाची उपासना हं. हं. करतात. हं, हं. आता दुसरा प्रश्न येतो सार्वजनिक. हं. थोडा संवेदनशील प्रश्न आहे. हो, हो. पण तो स्पष्टपणे बोलणं अधिक योग्य अगदी आहे. कारण गरजेचं. अ, तो तितका संवेदनशील आणि बरोबर. थोडा काय म्हणूयात, आता त्यावर बोलायला पण हवं आणि अशी. गणपतीला पण पर्यावरणपूरक त्याचं पूजन सगळं आहे. हो, पण या 10 दिवसामध्ये जो म्हणजे प्रकाशाचा हो, जे अतिप्रकाश जो असतो किंवा जे अतिध्वनी प्रदूषण आहे, हो. प्रकाश प्रदूषण आहे, हे सगळं आणि आहे ते खर्च होत आहे असतं. सगळा प्रचंड होतं. किंवा हो, उन्माद जो आहे तो. हो, हो. आता त्या मला हिशोबाने. त्याच्या 2 गोष्टी वाटतात खरं तर. हां. एक म्हणजे हा उन्माद त्रासदायक असतो. हो, अर्थात सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. हो, आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचा संबंध आपण टिळकांशी, लोकमान्यांशी जोडतो. हो. लोकमान्यांनी जेव्हा हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्याची कहाणी बऱ्याच जणांना माहिती असेल. पुण्यामध्ये मोहर्रमचे दंगे झालेले होते हं, हं. आणि त्या दंग्याच्या दरम्यान दंगल त्या दंग्यामध्ये अ, मुस्लिम हिंदूंचे दंगे होते ते आणि मग हं. त्याला प्रत्युत्तर द्यायचं म्हणून आम्ही पण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करून आम्ही पण पब्लिक काय म्हणू मिरवणुका काढू किंवा हं, अशा हं. अशा अंगाने तो उत्सव सुरू झाला. अच्छा. आणि दुसरं म्हणजे काय, की टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक होते. हो. त्यामुळे ब्रिटिशांविरुद्ध लोकांचं एकीकरण करणं हे त्यांना आवश्यक पण होतं. आता ह्या खूप निसरड्या वाटा असतात. हं, हं, हं. लोकांचं एकीकरण करणं आणि त्याला विधायक दिशा देत राहणं, हं, हं, हं. या 2 वेगळ्या गोष्टी. पण मग तेव्हा त्या काळातल्या अन्य मान्यवरांचं काय म्हणणं होतं सार्वजनिक आणण्याबद्दल? अगदी. हां, त्यावेळी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी हां. लेख लिहून त्याला विरोध केलेला होता. आपल्या अच्छा. देवांना हां, किंवा कोणत्याही धर्मव्यवस्थांना किंवा हां. देवांना रस्त्यावर आणू नये. अशा अच्छा. अर्थाचा त्यांचा लेख म्हणजे देव प्रसिद्ध आहे. घरातच ठेवा, हां. सार्वजनिक नको हो, अशी. अर्थात. हां, आणि त्याला इतरही आगरकरांनी त्याला विरोध केलेला हां, दिसतो. हां. पण राजकीय टिळकांचं जे राजकारण ज्या अंगाने चाललं होतं, हं, त्यांची ती गरज होती आणि ती हं, ती गरज लोकांच्याही काय म्हणूयात लोकांहूनही करणारी गरज होती. हं. लोकांना ते आवडलं आणि आता आपण त्याचं स्वरूप पाहतो काय हो, झालंय. त्यामुळे न्यायमूर्ती रानडेंनी, आगरकरांनी व्यक्त केलेली भीती ही खरी ठरलेली आहे हो, दुर्दैवाने. हो. आता दुसरी त्याची बाजू अशी आहे, हं, हं. की गणेशाचं एक शांत किंवा असं एक हो, रूप आहे हो, आणि गणेशाचं एक खोडकर, व्रातपती वगैरे असंही रूप आहे. हो. आणि तो काय म्हणूयात त्याचं हे जे दुसरं रूप आहे, तर ही सगळी जी मंडळी आहेत ती ते ती अभिव्यक्त ते करतात. अभिव्यक्त करतात खरं तर. आणि आता ते आपल्याला आवडत नाही कारण ते आपल्या भद्र सभ्य जाणीवांना किंवा कथित सुसंस्कृत जाणीवांची विसंगत आहे. हं, हं. आणि त्याचा मुख्य म्हणजे त्रास होतो त्या सगळ्याचा. हो, हो. तर या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण ज्या व्यवस्था निर्माण केल्या, राजकीय व्यवस्था, हं, सामाजिक व्यवस्था, हं, हं. त्याच त्याला बळी पडल्या हं, किंवा हं. धर्मव्यवस्था सुद्धा त्याला बळी पडली. हं, हं. कारण आपण पाहतो वेगळ्या-वेगळ्या जागृत गणेश स्थानांमध्ये त्यांचेही सार्वजनिक गणपती असतात. अच्छा. त्यांचं मोठं अर्थकारण असतं. हां, मोठं म्हणजे कोट्यवधींचं अर्थकारण असतं. हां. पण राजकीय व्यवस्था निर्माण केल्या, ज्या समाजाचं नियंत्रण करतात. हो, त्यांना हो. अं, काय म्हणूयात, एक
एका साच्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीने समाजाचं संचलन व्हावं म्हणून त्यांनी काम करणं अभिप्रेत असतं. हं, पण त्यांनी पुरस्कृत केलेली अनेक मंडळं असतात. हं, हं, दहीहंडी जशी असते, तो राजकीय इव्हेंट आहे किंवा गणेशोत्सव पण आता राजकीय इव्हेंट झालाय. हं, हं, आणि अ, कोणताही विधी, कोणताही रिच्युअल जेव्हा हं, पब्लिक डोमेनमध्ये लोकांना घेऊन जेव्हा केला जातो, हं, तेव्हा त्याचा एक उद्देश मुख्य असा असतो, हं, की अ, त्यातून स्थानिक जे काही राजकीय इंटरेस्ट्स आहेत लोकांचे, हं, हं, ते सर्व्ह होतात. त्या त्या ते हेतुसिद्ध होतात. हो. मनुष्यबळ हातात येतं. हं, हं. मनुष्यबळाला आपण हवं तसं वापरू शकतो. त्यामुळे बरोबर. सगळे दादा, भाऊ वगैरे ही जी काही मंडळी असतात, हां, राजकीय क्षेत्रातली, हो. स्थानिक आणि वरती सुद्धा, या बरोबर. सगळ्यांना गणेशोत्सव, दहीहंडी या सगळ्या उत्सवांचं हे जे काही उन्मादी रूप आहे, हं, ते रूप रोखण्यामध्ये हे त्यांचे व्यावहारिक अडथळे आहेत. आणि हं, हे हं, व्यावहारिक अडथळे हे राजकीय गरजांमध्ये निर्माण झाले आहेत. हं, हं, आणि त्याचं अर्थकारण आहे पुन्हा. हं, आता अनेकांचं असं म्हणणं असतं, की हं, त्यातनं अर्थकारण आहे ना, लोकांना रोजगार मिळतो किंवा लोकांचं उदरनिर्वाह त्या मूर्तीवरनं मूर्ती मोठ्या-मोठ्या मंडप मूर्ती आहे, मंडप मूर्ती आहे, आहे, सजावटीचं साहित्य. सजावटीचं साहित्य आहे, हां, साउंड सिस्टम्स आहेत, हो, डीजेचं सगळं काम हो. आहे. हां, पण त्यासाठी देवतेची गरज नाही ना. हां, हां. या व्यावहारिक गोष्टी या व्यावहारिक पद्धतीने सोडवाव्यात. रोजगार निर्मितीसाठी आपल्या व्यवस्थांनी रोजगार निर्मितीचे इतर मार्ग शोधले पाहिजेत, जेणेकरून बरोबर. लोकांची शक्ती जी आहे ती विधायक मार्गाने वापरात येईल. हां, आणि गणेश भक्ती ही विधायक नाही असं माझं म्हणणं नाही. ती विधायक श्रद्धांसाठी ती महत्त्वाचीच आहे. पण आपल्या श्रद्धाविश्व हे जेव्हा आपण सार्वजनिक हं, व्यासपीठांवर हं, आणतो, हं, तेव्हा म्हणजे जेवढी माणसं तेवढे आणि तेवढ्या अभिरुची हं, आणि हं. तेवढी त्यांच्या एन्जॉयमेंटच्या कल्पनांची स्वरूपं वेगळी-वेगळी बरोबर. आणि हां, त्याच्या मागच्या राजकीय आकांक्षा हां, किंवा सामूहिक आकांक्षा यांना उत्तर म्हणून आम्ही अमुक करतो. हां, तर हां. ह्यातनं हे जे काही सगळं काय म्हणूयात ह्या गुंतागुंती निर्माण होतात हं, समाजातल्या, हं, हं, त्या गुंतागुंती नियंत्रणात ठेवणं हं, हे आपल्याकडच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक व्यवस्थांच्या हातामध्ये हं, दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. हं, हं. कारण अगदी धार्मिक व्यवस्थांमध्ये जरी पाहिलं आपण, तरी अनेक मोठे-मोठे सिद्धपुरुष, संत पुरुष किंवा त्यांना संत म्हणतो आपण हं, आज जिवंत असलेले, हं, हं, अशी मंडळी, हं, पुरोहित मंडळी, हं, हं. अशी सगळी मंडळी त्या त्या मंडळांशी निगडीत असतात. त्यांचे हो, ठरलेले हो. ठरलेली मंडळं असतात हां, किंवा त्यांना वेगळ्या-वेगळ्या अनेक महाराज, बाबा वगैरेंना तिथे बोलावणं असतं. हं, भरपूर हं, त्यातनं त्यांना अर्थार्जन होत असतं हं, हं, किंवा त्या संस्थेचा उत्कर्ष होत असतो त्यांच्या. हं, हं. त्यामुळे तो पी-आर इव्हेंट पण झालाय. बरोबर. त्यामुळे अभिनेते येतात, हो. नाही का. खरं म्हणजे अभिनेत्यांचा आणि या ते सश्रद्धा त्यांच्या आयुष्यात असतील, हं, हं, पण त्यांनी कोणत्यातरी राजकीय नेत्याच्या मंडळात येऊन काहीतरी करणं, हं, हं, हे खरं काही काही कारण नाही. पण हं, हं, आता आपलं सगळं हं, समाजकारण आणि राजकारण हे हं, इतकं राजकारण केंद्रित झालंय, की आपण देवतांनाही सोडलेलं नाही. हं, हं, त्यामुळे टिळकांनी एका विशिष्ट हेतूने सुरू केलेला हं, गणेश उत्सव हं, हं. आणि रानड्यांनी, हां. आगरकरांनी व्यक्त केलेली भीती, हं, हं. छत्रपती शाहू महाराजांनी त्याविषयी भीती व्यक्त केलेली आहे हां, किंवा निषेधात नकारात्मक त्यांची प्रतिक्रिया हां, होती. ही सगळी अ, जी भीती आहे ती हां, दुर्दैवाने खरी ठरते. याला हां, कारण आपणच आहोत. हां. आणि मला वाटतं की अ, आपल्या श्रद्धाविषयक जाणीवा ह्या परंपरेमध्ये श्रद्धा का असावी तर आत्मनो मोक्षार्थम आणि हं, जगद्हिताय. स्वतःच्या मुक्तीसाठी, हं, स्वतःच्या आध्यात्मिक उन्नयनासाठी हं. आणि त्यातनं जगद्हित साधलं जाईल बरोबर. अशासाठी असतं. बहुमूल्य. पण आपण आता पाहतो ते काही आत्मनो मोक्ष काही तिथे स्वतःचा मोक्ष तर दिसत नाही. बरोबर. जगद्हित लांबच असतं. म्हणजे अनेक हां, म्हातारे त्या हां, काळामध्ये हां, वृद्ध वयस्कर व्यक्तींना हां, त्रास होतो. हां. माणसं निधन पावल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत या हं, सगळ्या हं. गर्दी होते मोठी गर्दीमुळे. चिंताची. आणि त्या चिंगराचिंगरीमध्ये जनतेसाठी. अनेक अभद्र प्रकार हो, होतात. हो, हो. तर हे सगळं आपण ह्या सगळ्या नकारात्मकतेला दूर सारून हं, हं, आपण आपल्या श्रद्धा विश्वातली जी मूळ तत्व आहेत, हं, हं, जी स्वतःच्या नैतिक आणि आत्मिक उन्नतीसाठी अ, उपयोगी पडतील. हं, हं, तिच्यापुरतीच ती उपासना ठेवावी, हं, हं, असं खरं तर अभिप्रेत असावं धर्माला. हं. असं आहे. हां, हां. त्याच्याशी ही विसंगत. हं, हं, हं. बरोबर. सर तुम्हाला महाराष्ट्रात एक संस्कृतीचे अभ्यासक म्हणून एक भाष्यकार म्हणून आता एक ओळखलं जातं. तर त्या अनुषंगाने तुम्ही म्हणजे आत्ता जे स्वरूप आहे, तर तुम्हाला अपेक्षित स्वरूप काय असेल भविष्यातलं? म्हणजे आपण एक प्रगल्भ जाणीव असणारा समाज म्हणून आपण जर वृद्धिंगत व्हायचं म्हटलं पुढच्या काळामध्ये, तर एक आयडियल गणेशोत्सव कसा असावा? म्हणजे जर तो सार्वजनिक असेल, तरी तो कसा असावा? तुम्हाला एक भविष्यातलं एक चित्र काय तुम्ही सांगाल? काय असावं? मला काय वाटतं, की
आयडियल गणेशोत्सव कसा असावा हा हां, प्रश्न थोडासा देयर इज अ कॅच. हां, त्यामध्ये हां, एक गडबड आहे. हां. कारण सार्वजनिक मी मगाशी म्हटलं हो, तसं हो. सार्वजनिक म्हटलं की सर्वजण बरोबर. सर्वजण सर्वजन बरोबर. असं त्याच्यामध्ये हां, मूळ शब्द आहे. हां. आणि अ, जितके मेंदू हं, हं. आपण ग्राम्य भाषेत जितकी हं. टाळती हं, हं. म्हणजे जितकी माणसं तितकी टाळती. हं, आणि मग त्यातनं इतक्या विचार हं, हं. प्रत्येकाच्या हं, प्रत्येकाचे आग्रह, हं. प्रत्येकाच्या अभिरुची हं, हं. आणि प्रत्येकाच्या आकांक्षा हं, हं. आणि प्रत्येकाच्या दैवताविषयी त्या देवतेविषयी म्हणजे गणपतीला नाही आज चॉकलेटच दाखवायचं. हां, हां. बरोबर. गणपतीला चॉकलेट कोणीतरी चॉकलेटचा गणपती बनवलेला होता. कोणीतरी त्याला काहीतरी म्हणजे पिझ्झा नैवेद्य दाखवतात आजकाल. म्हणजे हे सगळं जे काही आहे आणि एक तुम्हाला मी असं विचारते, की म्हणजे आपल्याकडे जेव्हा लहानपणी आपण बघतोय, की 1.5 दिवसाचा गणपती आहे, की 5 दिवसाचा आहे. जेव्हा आपलं त्याचं विसर्जन होतंय, अ, तो दिवस आपल्या घरात कसा असायचा? अ, म्हणजे एक शांतता असायची थोडा वेळ, की बाबा कोणीतरी पाहुणा आलाय आणि तो गेलाय आणि तो अतिशय लाडका आहे आपला अगदी. आणि आपण 5 दिवस त्याचा आराधना केलेली आहे. त्याला नैवेद्य दिलाय, त्याची आरती केली आहे. त्याच्यानंतर तो चाललाय. तर आता जी सार्वजनिक विसर्जनाची मिरवणूक असते ना, तेवढं म्हणजे हो, विकृत हो. आणि बिलकुल. पद्धतीने हो. जे चालू असतं, म्हणजे अगदी. त्या गणेशाला देखील कसं आवडणार आहे ते, की मला तुम्ही बाय-बाय करताय, की मी चाललोय आता, मला निरोप देताय आणि ज्या पद्धतीने निरोप देणं सुरू आहे, तर तेच किती विचित्र आहे ना नाही मला वाटतं एकंदरीतच. गणेशाला काय वाटतं हा मुद्दा हां, आपण बाजूला ठेवू. हां, हां. कारण गणेशाला काय वाटतं हा आपला इट इज नन ऑफ आवर हो, हो, बिझनेस. हो. खरं तर आपण काय कसं चाललेलो हां, आहोत हां, आणि याचं कारण गणेशोत्सवात नाहीये. हां. याचं कारण खरं तर समाजाचा आपला पोत कुठे कशा पद्धतीने बरोबर. अ, तयार होतोय ह्याच्यामध्ये ती कारणं दडलेली आहेत. कारण केवळ गणेशोत्सव, दहीहंडी नाही. हे तर आपले हे सण आहेत. हां, सणांचा हां. आनंद आपण लुटतो. हो. सणांमध्ये आपण आपली श्रद्धा दृढ होते. त्यामुळे सण हे महत्त्वाचेच आहेत. सार्वजनिक पातळीवर आपण आलो, हां. की त्यातनं प्रत्येक गोष्ट राजकीयीकरण त्याचं करायचं एक. बरोबर. हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपली अ, आपल्याला जिथे आपली जी क्रिएटिव्हिटी आहे, सृजनशीलता आहे, आपली जी शक्ती आहे, शारीरिक शक्ती, हं, मानसिक शक्ती, हं, हं. ती आपण योग्य ठिकाणी वापरत नसल्यामुळे ती आपण शक्ती इथे इथे ती अशी स्फोट होतो तिचा, हं, हं. उद्रेक होतो तिचा. हं, त्यामुळे ती धांगड-धिंग्यामध्ये वाया जाते हं, हं. किंवा ह्या सगळ्या मिरवणुकीत नाचण्यामध्ये वाया जाते, ढोल ताशे बडवण्यामध्ये वाया जाते. हं, हं. मला वाटतं की आदर्श गणेशोत्सव सार्वजनिक पातळीवर कधीही आदर्श होऊ रूपात शकतं. साजरा होऊ शकत नाही. कारण समाजातल्या अभिरुची, जाणीवा ज्या आहेत, हं, त्या जोवर उन्नत होत नाहीत, तोवर त्याला आदर्शत्व प्राप्त होऊ शकत नाही. आणि हं, हं. आपल्यासारख्या 150 कोटी हं, हं. समाज लोकसंख्या असलेल्या देशामध्ये हं, हं. कोणत्याही धर्मातल्या कोणत्याही सणाचं आदर्श रूपात आदर्श म्हणजे जे इतरांना त्रास देणार नाही याच्या रूपात हं, आपण त्यातल्या हं. रिच्युअल्स, शुद्धता, शुचिता वगैरे बाजूला ठेवू. हं, पण लोकांना त्रास होईल आणि स्वतःच्या अ, ईश्वराने दिलेली शक्ती जी आहे, ती विधायक मार्गाने कामी अ, येण्यासाठी जे जे आवश्यक आहे, त्या सगळ्या चौकटीमध्ये आपण ते सण साजरे करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं, की सार्वजनिक पातळीवर सण आणण्याची जी लोकमान्यांच्या काळात गरज होती, हां, ती आता खरं तर संपली आहे. हां, हां, आपण स्वतंत्र देश आहोत. आपण हां. एक आर्थिक दृष्ट्या सत्ता म्हणून मोठी विश्वसत्ता, महासत्ता म्हणून आपण अ, विकसित होतो आहोत. आधुनिक काळात जे काही आधुनिक जगात आहे ते आपल्याला उपलब्ध होतंय. आपलं आयुष्य सुखकर होतंय अधिकाधिक. अशा वेळी सुखकर आयुष्य झाल्यावर आपण थोडंसं मानसिक, सामाजिक मूल्यांच्या बाबतीमध्ये उन्नयन आपलं व्हायला हवं. ते उन्नयन कसं होता येईल यासाठी कोणत्या-कोणत्या मूल्यव्यवस्था आपल्याला आज हं, आवश्यक आहेत. हं, त्या मूल्यव्यवस्थांविषयीची जी जाणीव आहे, हं, हं. ती जाणीव आपल्या शिक्षणांमधनं आणि आपल्या राजकीय संस्कृतीमधनं समोर यायला हवी. कारण आपला समाज हा राजकीय झालेला आहे सगळा. आज सगळं काही नेत्यांभोवती केंद्रित असतं. सगळं काही पक्षांभोवती केंद्रित असतं. हं, लोकांच्या जाणीवा, भावना त्याच्यामुळे इतके लोक संवेदनशील झालेले आहेत. त्यामुळे राजकीय संस्कृतीतून ह्या जाणीवा आपल्यापर्यंत पोहोचायला हव्यात. हं. ही जबाबदारी समाजातल्या राजकीय धोरणांची आहे, समाजातल्या सांस्कृतिक धोरणांची आहे आणि धार्मिक धोरणांची आहे. जे नेतृत्व करायला समोर येतात, त्यांची जबाबदारी जास्त असते. हं, हं. त्यामुळे जे स्वतःला धर्माधीश म्हणवतात किंवा सत्ताधीश म्हणवतात, त्या सगळ्यांनी ही अ, मूल्यव्यवस्था कशी वाढेल याचा विचार करायला हवा. हं, तोवर आपल्याकडे आदर्श रूपात कोणताही सण सार्वजनिक व्यासपीठावर साजरा होऊ शकत नाही, हं. असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सर मला वाटतं ते आपण थांबूया आता इथे. तर सर तुम्ही म्हणजे आता जसं वेद, उपनिषद, पुराण याच्यामधलं जे गणेशाचं रूप आहे सगुण साकार, निर्गुण निराकार हे तुम्ही आम्हाला विशद करून सांगितलंच आमच्या प्रेक्षकांना. त्याचबरोबर की आत्ताचं जे सध्या गणेशोत्सवाचं स्वरूप आहे, थोडंसं विकृत झालंय. काही ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सादर केलंही जातं. नाही असं म्हणता येणार नाही.
पण जी विकृती आहे त्या सणाला एक थोडीशी लाभलेली आहे. तर त्याच्याविषयी तुमचं जे मत आहे ते तुम्ही परखडपणे आम्हाला सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार.